ह्या ऐकायला येते ना, मागे ऐकायला येते सगळं. हां, येत नाही. विभूती योगातल्या आता महत्त्वाच्या भागाकडे आपण आता आज वळतो आहोत. आणि आत्तापर्यंत जो शेवट म्हणजे जो काही भाग पाहिला त्याचा शेवट गेल्या वेळेला जो झाला तो अशा प्रकारे होता की अर्जुन म्हणतोय कृष्णाला की जो काही बोध तू आम्हाला देतोस किंवा आतापर्यंत दिलेला आहेस आणि आता ह्याच्या पुढे तो अपेक्षा करतोय त्याच्याकडनं आणखीन बोधाची, तर हा जो बोध आहे तो अर्जुन म्हणतो की माझ्या दृष्टीने इतका महत्त्वाचा आहे, कारण की आत्तापर्यंत तो म्हणतो पूर्वीपासून अनेक ऋषींनी, नारद वगैरे अनेकांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर त्यांनी आणि प्रत्यक्ष व्यासांनी सुद्धा आमच्या राजवाड्यातच तुझं सगळं वर्णन केलेलं होतं. आमच्या वाडवडिलांनी ते असं तुझं महात्म्य आम्हाला सांगितलेलं होतं, परंतु आम्हाला त्याचं कधी महत्त्व लक्षातच आलं नाही. आणि आज तू स्वतः ज्या वेळेला आम्हाला हा बोध करून दिलास किंवा आता देतोयस, त्या वेळेला मला जे काही पूर्वी मी ऐकलेलं होतं त्याचं महत्त्व मला आज पटतं आहे. अशा प्रकारचं हा शेवट गेल्या वेळेला आपण तिथे आलेलो होतो. आणि शेवटी तो असं म्हणतो की शेवटची ओवी जी 75वी मला वाटतं होती, 175, तर ती जी ओवी होती त्याच्यामध्ये त्यांनी फार चांगला उल्लेख केलेला आहे. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, आपुलिया जाणे जाणीवा, तैसा कहीची नाही हे सद्भावा, भरवसेनी आले, असं म्हटलेलं आहे. म्हणजे की तुझा बोध जो तुझ्या मुखातून जो काही आम्हाला मिळतो, जो काही सगळं आम्हाला ऐकायला मिळतं, ते व्यक्त होणं, ह्याचा अर्थ प्रत्यक्षात आम्ही ते ऐकणं आणि म्हणून आम्हाला भगवंताचं स्वरूप कळणं, ही जी परिस्थिती आहे ती जर समजा कोणी असं म्हटलं की नाही आम्ही आमच्या बुद्धीने भगवंताला जाणून घेऊ शकतो, असा स्वतःच्या बुद्धीवरचा अत्यंत विश्वास एखाद्या व्यक्तीने व्यक्त केला की आम्ही आमच्या बुद्धीने हे सगळं जाणून घेऊ शकतो, तर तसं ते होणारं नाही आहे. कारण ही जी बुद्धी आहे, ही जी जीवबुद्धी त्याला म्हणतात, की आपली शारीरिक बाकीच्या जशा क्षमता तशी बुद्धी ही आपली एक शारीरिक क्षमता आहे. तर त्या बुद्धीच्या आधारे जर आपण भगवंताला समजायला गेलो, त्या समजावून घ्यायला गेलो, तर आपल्याला ते कळणार नाही. आणि म्हणून तुझ्या बोलायला महत्त्व काय आहे हे त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे. आणि आता त्याच्या पुढे आपण जाऊया, पुढच्या ओव्या पाहूया. आता एखादी ओवी जर आम्ही गाळते आणि पुढे 77 ओवी जी आहे ती घेते. आपुलिये सर्व शक्ती तुझ तूची जाणू लक्ष्मीपती, येर वेदाधिक मती मिरवती वाया, असं म्हटलं आहे. आलं लक्षात की तुला जाणणं, लक्ष्मीपती म्हटलं, विष्णू आहे ना तो लक्ष्मीचा पती, तर म्हणून लक्ष्मीपती असा त्याचा उल्लेख केलेला आहे की स्वतःच्या शक्तीने तूच फक्त तुला जाणू शकतो, बाकी कोणीही जाणू शकत नाही. आणि म्हणून पुढे उल्लेख केला आहे, येर वेदाधिक मती मिरवती वाया, म्हणजे वेदांनी खूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तुझं वर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण वेदांची बुद्धीसुद्धा कमी पडली. असं म्हणजे वेद हे म्हणजे वेदाला ज्ञान असंच म्हटलं, अर्थच मुळे वेदाचा ज्ञानच आहे. असं असताना सुद्धा वेद काही तुझं योग्य प्रकारे स्वरूप जे आहे ते सांगू शकले नाहीत.
तुला जाणू शकतो असं म्हटलेलं आहे. आता ती ओवी पाहिल्यानंतर म्हणजे मी अगदी बरोबर तो एकमेकांशी जुळवून घेते आहे ओव्या, म्हणून मधला काही भाग गाळते आहे की जिथे ते तोच विचार वेगवेगळ्या प्रकारे सांगितला तेवढाच भाग गाळते आहे. आता 180 ओवी पहा. 180 ओवी जी आहे ती अशी आहे, जी आपण पया ते तूची जाणसी आणि का ते सांगावयाही तू समर्थ होसी, तरी आता एक वेळ घाम पुसी आरतीची ये निडळीचा, असं म्हटलंय. म्हणजे त्यांनी म्हटलंय की तूच स्वतःला जाणू शकतोस आणि तुझं स्वरूप इतरांना तूच सांगू शकतोस, बाकी कोणी सांगू शकत नाही, तूच सांगू शकतोस. तर शेवटी म्हटलंय तरी आता एक वेळ घाम पुसी आरतीची निडळीचा, म्हणजे स्वतःला त्यांनी अर्जुनाने स्वतःला आर्त म्हणून घेतलेलं आहे. मी आर्त आहे, मी याचना करतोय कशाची, तर मला तुला जाणून घ्यायचं आहे. ही माझी आर्तता माझी जी आहे त्या आर्ततेमुळे माझ्या निडळावर म्हणजे माझ्या कपाळावरती घाम आला आहे की इतकी मला आतून अशी हे व्हायला लागली आहे की मला हे जाणलंच पाहिजे अशा प्रकारची आर्त इच्छा माझ्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे निडळीचा घाम जो आहे ना तो आता तूच पूस म्हणतो. म्हणजे याचा अर्थ असा की तू आता तुझं स्वरूप जे आहे ते सांग, तुझं आम्हाला योग्य प्रकारे मला बोध करून दे. असं 180 ओवी झाली. आता त्यानंतर पहा 182 ओवी. जरी थोरी तुझी पाहता आहो तरी पासी उभे ठाकावयाही योग्य नो हो, या शोच्यता विनवू बिहो तरी आन उपाय नाही. म्हणजे तुझी थोरी, तुझं थोरपण, तुझी थोरवी किंवा महात्म्य मला कळलं आहे आता. म्हणजे अर्जुनाला आता सगळं लक्षात यायला लागलेलं आहे की हा कोण आहे. तर तुझी थोरी जी आहे, महात्म्य जे आहे ते आम्ही पाहत आहो. म्हणजे मला कळतं आहे. पाहणं याचा अर्थ की मला प्रत्यक्ष जाणवतं आहे की तू किती थोर आहेस. आणि स्वतःबद्दल काय म्हणतोय, तरी पासी उभे ठाकावयाही योग्य हो, म्हणजे तुझ्या शेजारी उभं राहायला सुद्धा आमची योग्यता नाही, इतके आम्ही तुझ्यापेक्षा म्हणजे कनिष्ठ आहोत, इतक्या असा तू थोर आहेस आणि असे आम्ही अगदीच क्षुद्र आहोत तुझ्या दृष्टीने. आणि असं असताना सुद्धा या शोच्यता म्हणजे ह्या विचाराने की बाबा हा एवढा थोर आहे आणि आपण तर काहीच नाही, ह्याचे जवळ उभं राहण्याची सुद्धा आपली पात्रता नाही, अशा विचाराने शोच्यता जो म्हटले ना, तर तो शोच्य ह्याचा अर्थ हा विचार. अशा विचाराने आपण हिंदीमध्ये सोच हा जो शब्द आहे तोच आहे. तर शोच्यता, तर या शोच्यता विनवू बिहो, म्हणजे तुला विनवायला की बाबा तू तुझं स्वरूप सांग, मला जे काय ऐकायचं आहे तुझ्याकडनं ते तू सांग, असं म्हणायला मी जर भ्यालो, मी जर भ्यालो, कारण तू थोर आहेस आणि मी अगदीच काही नाही तुझ्या पुढे, तर ह्या कल्पनेने मी जर तुला विनवण्याला मी जर भ्यालो तरी आन उपाय नाही. म्हणजे मग दुसरा मला काही उपायच नाही, म्हणून मी तुला विनंती करतोय, असं तो म्हणतो. आणि पुढे पहा पुढची ओवी. भरले सरिता समुद्र चहूकडे परी ते बापियासी कोरडे, का जई मेघवनी थेंबुटा पुढे ते पाणी की तया. म्हणजे सगळीकडे नद्या आणि समुद्र पाण्याने भरलेले आहेत, तुडुंब भरलेले आहेत, परी ते बापियासी कोरडे. बापिया ह्याचा अर्थ चातक पक्षी, चातक पक्षी. तर त्या चातकाला ते पाणी नको असतं, नद्यांमधलं समुद्रामधलं ते पाणी नको असतं. म्हणजे हे उदाहरण देऊन बाकी काय आहे परिस्थिती ते सांगतोय. बापियासी ते
कोरडे, म्हणजे त्यांना तो पाणी आहे हे त्याला चातकाला त्याची नजरसुद्धा जात नाही, त्याच्या दृष्टीने ते कोरडेच आहेत पाणी असून सुद्धा. त्याची तहान कशाने भागते? मेघोनी थेंबुटा पडे, म्हणजे मेघातून ढगातून पावसाचा जेव्हा एक थेंब पडेल तो थेंब तो आपल्या चोचीमध्ये घेतो आणि त्यावेळेला त्याची तहान भागते. ते पाणी की तया, म्हणजे त्याला ते पाणी हवं असतं. बाकी ह्या समुद्र आणि नद्या कितीही भरलेल्या असल्या तरी ते त्याला नको असतं. तैसे गुरु जी सर्वत्र आथी. हां, किती सुंदर केले. तैसे गुरु जी सर्वत्र आथी, आथी म्हणजे आहेत, सर्वत्र आहेत. तैसे गुरु जी सर्वत्र आथी, परिकृष्णा आम्हा तूची गती. हे असो मज प्रती विभूती सांगे. म्हणजे आता ते ह्याच्याकडे आले की खूप गुरु आहेत, खूप कोणी ह्याबद्दल सगळं सांगू शकतं, पण कृष्णा आम्हाला गती तूच आहेस, तुझ्याशिवाय इतर गती नाही, तुझ्याशिवाय इतर गती नाही. म्हणजे आम्हाला दुसरा मार्गच नको आहे, दुसरा कोणी गुरु आम्हाला शक्यच नाही. जे ज्ञान तू देऊ शकणार आहेस ते ज्ञान आम्हाला दुसरं कोणीच देऊ शकणार नाही. तर म्हणून हे आम्हा तूची गती. हे असो, म्हणजे आता माझं बोलणं मी थांबवतो. आता पुढे काय म्हणतोय अर्जुन? मज प्रती विभूती सांगे. आता मला तू तुझ्या विभूती सांग. आता पुढचा 16व्या श्लोकानंतरच्या ओवी आपण पाहतोय. जी तुझी, आता विभूती विचारल्यात हा त्यांनी, आणि त्याच्याबद्दल काय म्हणतोय बघा की जी तुझिया विभूती आघविया, परिव्यापिती या शक्ती दिव्या जिया, तिया आपुलिया दावाविया आपण मज. म्हणजे तुझ्या विभूती ज्या आहेत त्या सर्वत्रच आहेत, सगळं जगच भरलेलं आहे त्याच्यामुळे. पण परिव्यापिती या शक्ती दिव्या जिया, हा जो शब्द आहे ना दिव्या, त्या दिव्य शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे आणि तो आपल्याला कळला तरच या ओवीचा खरा अर्थ आपल्याला कळतो की दिव्य जे म्हटलेलं आहे. आणि तो शब्द त्या श्लोकामध्ये आहे, वरती जो 16वा श्लोक आहे त्याच्यामध्येही तो शब्द आहे आणि ज्ञानदेवांनी तो शब्द वापरलेला आहे. तर या शक्ती दिव्या जिया असं म्हटलंय. दिव्य ह्याचा अर्थ असा की जे जड नाही ते दिव्य. जड म्हणजे माहिती आहे ना, भौतिक, जड नाही. आपण एखाद्या गोष्टीला, बुद्धीला दिव्य बुद्धी असं ज्या वेळेला आपण म्हणू तेव्हा त्याचा अर्थच असा होतो की आपलं साधी माणसाची जी बुद्धी आहे ती नव्हे, दिव्य, जड नव्हे, जड नाही, दिव्य असा तो दिव्य या शब्दाचा हा अर्थ आहे. आणि तो लक्षात घेऊन आता ह्याचा अर्थ पहा की पहिलं काय म्हटलंय, तुझिया विभूती आघविया, म्हणजे सगळं जगामध्ये तुझ्या विभूती आहेतच. परिव्यापिती या शक्ती दिव्या जिया, तिया आपुलिया दावाविया आपण मज. म्हणजे ज्या अशा विभूती तू मला सांग की ज्यांच्यामध्ये काही दिव्य शक्ती आहे, दिव्य शक्ती आहे, सामान्य नाही, सामान्य नाही, त्या कुठल्याही दृष्टीने त्यांची ती शक्ती सामान्य नाही, काहीतरी दिव्य शक्ती त्यांच्यामध्ये आहे. अशा ज्या तुझ्या विभूती आहेत त्या तू मला सांग. आता या ठिकाणी हा जो शब्द मी आता सांगितला की दिव्या ह्याचा अर्थ नीट कळला तर आपल्याला ह्या ओवीचा अर्थ कळतो. हे सांगितल्यानंतर आता पहा
हे हा त्या ओवीतलं जो पहिलं आहे, जी तुझिया विभूती आघविया, ह्याचा अर्थ की सर्वत्रच तुझ्या विभूती आहे असं म्हटलं. पण दिव्य विभूती मला सांग, असा त्याचा अर्थ होतो. आता ह्यामध्ये हा जो विभूती हा जो खरा शब्द आहे ना, त्याचा अर्थ आपल्याला नीट आधी लक्षात घ्यायचा आहे की विभूती म्हणजे काय. आणि त्याच्यामध्ये कारण खूप वेळेला आपल्या विचारांमध्ये एक गोंधळ असतो की विभूती कोणाला म्हटलंय, अवतार कोणाला म्हटलंय, हे आपल्याला कळत नाही. आणि हा जो पहिला उल्लेख आहे की विभूती आघविया म्हणजे सर्वत्रच आहेत तुझ्या विभूती, म्हणजे काय ह्याचाही अर्थ आपल्याला कळला पाहिजे. ह्या तिन्हीचे वेगळे अर्थ आहे. सर्वत्र ईश्वर व्यापलेला आहे, हा सर्व सृष्टीमध्ये आहे, सर्व भूतमात्रांमध्ये आहे. ईश्वर हृदयस्थ आहे सर्वांच्या. तर ह्याचा अर्थ म्हणजे प्रत्येकामध्ये ईश्वर आहे. मग प्रत्येक माणसाला विभूती म्हणायचं का, असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून प्रत्येकामध्ये ईश्वर आहे पण प्रत्येक माणसाला विभूती म्हणत नाही. मग विभूती कोणाला म्हणतात, मग विभूती म्हणतात की ज्यांच्यामध्ये काही विशिष्ट अशी दिव्य शक्ती आहे की जी सामान्य माणूस असंही नाही म्हणत मी, कसंही या विभूतींमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. सूर्याचा आहे, चंद्राचा आहे, म्हणजे ज्या गोष्टीला विभूती म्हटलं आहे त्या गोष्टीमध्ये किंवा त्या विशिष्ट वस्तूमध्ये काहीतरी एक दिव्य शक्ती आहे आणि म्हणून त्याला विभूती म्हटलेलं आहे. हा आधी फरक आपल्याला कळला पाहिजे की प्रत्येक माणसामध्ये ईश्वराचा अंश आहे पण प्रत्येक माणसाला विभूती म्हणत नाही. मग विभूती म्हणजे कोण, तर ज्यांच्यामध्ये काही दिव्य शक्ती आहे असं जे काही असतं त्याला विभूती असं म्हटलेलं आहे. आता कुठल्या विभूती, आपण खूप विभूतींचा उल्लेख आहे. पुढचे सगळ्या ओव्या, सगळे श्लोक हे फक्त विभूतींवरती आहे. आणि त्या विभूती कशा सांगितल्या ते मी आत्ताच सांगते की त्या विभूती अशा सांगितल्या आहेत की ह्या एका विशिष्ट गटामध्ये विभूती कोण असं. म्हणजे आता समजा नक्षत्र आहेत तर सगळ्या नक्षत्रांमध्ये सर्वात दिव्य शक्ती कोणाची, ती विभूती. आलं लक्षात. किंवा आता पांडव सगळे आहेत, पांडव हा केवढा तरी मोठा वंश, पांडूचा वंश म्हणजे सगळे पांडव, त्यांच्यामध्ये विभूती कोण, त्याच्यामध्ये अर्जुनाला विभूती म्हटलंय. कृष्णाने स्वतःला पण विभूती म्हटलंय आणि ते कुठे, तर वृष्णी वंशामधली विभूती म्हणजे कृष्ण स्वतः असं त्यांनी म्हटलेलं आहे. वृष्णी या वंशामध्ये तो जन्मला होता. त्या सगळ्या येतील आता ओव्या, पण मी मुद्दाम तुम्हाला हे स्पष्ट करण्यासाठी सांगते की एका विशिष्ट गटातल्या एका विशिष्ट वर्गातली जी सर्वात श्रेष्ठ शक्ती ती विभूती, असा त्याचा अर्थ होतो. विभूतीचा अर्थ हा म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वरांश असला तरी ती विभूती नव्हे, काहीतरी दिव्य असा काही श्रेष्ठ गुण ज्याच्यामध्ये आहे ती विभूती असते. हे आत्तापर्यंत पाहिलं. आता आणखी एक तिसरी कल्पना की ज्याचा आणि विभूती ह्याचा घोटाळा काही वेळेला होतो आणि मनामध्ये स्पष्ट विचार नसतात, आणि ते म्हणजे अवतार आणि विभूती ह्यामध्ये काय फरक आहे. अवतार आणि विभूती ह्यामध्ये फरक असा आहे की अवतार कशाला म्हटलं जातं, तर अवतार म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर मानवाचं रूप मानवाच्या शरीरात, मानवाच्या म्हणा किंवा कुठल्याही प्राण्याच्या म्हणा कशाच्या शरीरामध्ये प्रवेश करून त्या काळामध्ये त्याचं जीवन जगत असतो असं नाही, त्या काळातल्या संपूर्ण जगाला तो विशिष्ट चांगली दिशा देत असतो. तो अवतार, त्याला अवतार असं म्हणतात. तर प्रत्यक्ष ईश्वर कुठल्या तरी देहरूपामध्ये ज्या वेळेला पृथ्वीवरती अवतरतो, अवतरण याचा अर्थ खाली येणं,
तर ज्या वेळेला तो अवतरतो तेव्हा त्याला अवतार असं म्हणतात. तर म्हणजे अवतार आणि विभूती यामध्ये फरक आहे. पण आता कृष्णाच्या बाबतीमध्ये कृष्ण हा अवतारही आहे आणि कृष्ण ही विभूतीही आहे. हे फक्त कृष्णाच्या बाबतीमध्ये ह्या म्हणजे महाभारतातल्या ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येतं. आता रामाच्या बाबतीतही तसंच आहे की राम ही विभूती पण आहे आणि राम हा अवतार पण आहे. तर असं हे घडू शकतं, पण प्रत्येक अवतार म्हणजे विभूती नव्हे आणि प्रत्येक विभूती म्हणजे अवतार नव्हे, हे आपण लक्षात घ्यायचं. तर अशा प्रकारे ह्या 3 कल्पना आधी मनामध्ये स्पष्ट असू देत की प्रत्येकामध्ये किंवा या संपूर्ण सृष्टीमध्ये ईश्वराचा अंश आहे, पण म्हणजे सर्व काही ईश्वराच्या विभूती नाही. मग विभूती म्हणजे काय तर काहीतरी अत्यंत श्रेष्ठ गुण, दिव्य असा गुण की जो जड शक्तीमध्ये दिसत नाही, अशा प्रकारचा काहीतरी गुण ज्या वेळेला त्या विशिष्ट व्यक्तीमध्ये किंवा प्राण्यामध्ये किंवा त्या वस्तूमध्ये असतो त्यावेळेला त्याला विभूती असं म्हणतात. आणि विभूती आणि अवतार ह्यामध्ये फरक आहे. ह्या 3 गोष्टी आता मनामध्ये स्पष्ट असल्या पाहिजेत. तर नाहीतर मग आपले घोटाळे होतात की अरे मग आता कृष्णाला काय म्हणायचं, मग तो अवतार म्हणायचं का त्याला विभूती म्हणायचं, सगळे मनामध्ये गोंधळ येण्याची शक्यता असते. पण कृष्ण हा अवतारही आहे आणि तो विभूती आहे. पण अर्जुन हा विभूती आहे, अर्जुन हा अवतार नव्हे. अर्जुन हा मानवी आत्माच आहे, तो ईश्वरी आत्मा नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे ईश्वर त्याच्या शरीरामध्ये आहे असं नाही, तो मानवी आत्माच आहे, मानवी देहामध्ये असलेला तो आत्मा आहे. तर अर्जुन ही विभूती आहे, अवतार नाही. तर हे अशा प्रकारे या 3 गोष्टी आपल्याला आधी स्पष्ट असू देत. आता आणि आता ही ओवी बघा, जी तुझिया विभूती आगविया. आता अर्थ कळला ना याचा, आगविया सर्वत्र विभूती म्हटलं याचा अर्थ की तुझा अंश, अशा अर्थाने या ठिकाणी विभूती शब्द वापरला आहे. तुझ्या विभूती आगविया किंवा दुसऱ्या अर्थाने सुद्धा ह्या शब्दाचे अर्थ असे घेता येतात की तुझ्या विभूती सर्वत्र आहे, जगामध्ये सर्वत्र आहे. आता कशा कशा आहेत ते आपल्याला नंतर कळेल. तर तुझ्या विभूती सर्वत्रच आहेत. परी व्यापिती या शक्ती दिव्या जिया ती या आपुलिया दावाविया आपण. म्हणजे तूच मला त्या सांग, मला दुसऱ्या कोणाकडून ते ऐकायचं नाही. तुझ्या विभूती तूच मला सांग. जिही विभूती यया समजता लोकाते व्यापुनी आहाती अनंता तिया प्रधाना नामांकिता प्रगटा करी. म्हणजे या ठिकाणी पुन्हा तोच विचार आहे पण एक वेगळ्या शब्दामध्ये मांडलेला आहे. जिही विभूती यया समजता लोकाते व्यापुनी आहाती अनंता. तो जो अनंत शब्द वापरला आहे तो सुद्धा अत्यंत समर्पक आहे. लक्षात घ्या की अनंत आहे तो ईश्वर, हा अनंत आहे, त्याला काही मर्यादाच नाही. आणि मग अर्थातच त्यामुळे त्याच्या विभूती किती अनंत असणार. तोच मुळे अनंत आहे, त्याची विभूती किती असणार. तर जी ही विभूती या समजता लोकाते व्यापुनी आहाती. सर्व लोक मुळी त्या विभूतीने व्यापून राहिले. लोक याचा अर्थ की माणसं नव्हे, लोक याचा अर्थ की म्हणजे स्वर्गलोक वगैरे जे आपण म्हणतो ते. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या व्यापून राहिलेल्या आहेत. आणि त्या अनंत म्हणजे तू जसा अनंत आहेस तसा तुझ्या विभूती पण अनंत आहेत. ती या प्रधाना नामांकिता प्रगटा करी. म्हणजे त्याच्यातल्या मला नामांकित म्हणजे सर्वात महत्त्वाच्या, नामांकित श्रेष्ठ सर्वात महत्त्वाच्या कोणत्या तेवढ्या तू मला प्रगट कर, मला स्पष्ट कर. आणि अनंता म्हटलेलं आहे ना, तर त्याचा त्या ठिकाणी असा विचार आहे
की अरे अनंता, मी तुझं चिंतन, तू इतका अनंत आहेस, मी तुझं चिंतन करू कसा? हां, ज्याला अंतच नाही, जो सर्वत्र भरून राहिलाय, आपण सगळ्या गोष्टींचं चिंतन एका वेळेला करूच शकत नाही. म्हणून असा तो अनंता शब्द वापरण्यामध्ये हा भाव आहे की अरे अनंता, तू सगळं जग व्यापून राहिलेलं आहे, मग मी तुझं चिंतन करावं कसं? मग तुझं चिंतन मला करायचं आहे आणि त्यासाठी तू मला तुझ्या विभूती सांग. तुझं चिंतन मला करता आलं पाहिजे, यासाठी तुझ्या प्रमुख विभूती मला तू सांग. आणि पुढे आता जाऊया आपण. पुढच्या 17व्या श्लोकानंतरच्या ओव्या पहा. जी कैसे, म्हणजे आता विभूती म्हणजे काय हे अर्जुन त्याला आणखीन स्पष्ट करून सांगतं की मला काय हवंय, की जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे, जरी तूची म्हणो आघवे तरी चिंतनची न घडे. आहे ना, आता जे म्हटलं मी, अनंत हेस तू, कसं तुझं चिंतन होणार? तर म्हणून कैसे मिया तू ते जाणावे, मी तुला कसं जाणायचं, काय जाणून सदा चिंतावे, मला तुझं चिंतन करायचं आहे आणि तू माझ्या सतत मनामध्ये, माझ्या चिंतनामध्ये तूच राहावास, अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून मला त्या तुझ्या श्रेष्ठ विभूती कळल्या पाहिजेत, तर म्हणून तू ते सांग. आणि पुढे पहा, आणखीन छान शब्द पुढे आहेत. म्हणून मागा भाव जैसे आपुले सांगितले तुवा उद्देशे, आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोल. हां, आधी त्यांनी भाव सांगितलेत ना भगवंतांनी, माझे भाव कोणते हे त्यांनी सांगितलंय. तर म्हणून मागा म्हणजे ह्याच्या आधी तू तुझे भाव जसे सांगितले, आपुले सांगू तुले तुवा उद्देशे, आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोलो. म्हणजे जरा मला समजेल. विस्तार ह्याचा अर्थ केवळ विस्तार नव्हे, विस्तार ह्याचा अर्थ मला स्पष्ट कळेल अशा प्रकारे तू ते मला समजावून सांग, एक वेळ बोल. जया जया भावांचा ठाई, तू ते चिंतिता मज सायासू नाही, तो विवळ करुनी देई योगू आपुला. म्हणजे जया जया भावांचे ठाई, ज्या भावांमध्ये तुझं चिंतन, तू ते चिंतिता मज सायासू नाही, मला काही कष्ट पडणार नाही, सहज मी तुझं चिंतन करेन. ते मला कळलं, मला ती आठवण पडली की तुझंच चिंतन होणार आहे, तर मला काही त्याच्यामध्ये श्रम पडणार नाही, सायास पडणार नाही. अशा प्रकारे विवळ करून देई, म्हणजे स्पष्ट करून सांग. योगू आपुला, योगू म्हणजे मला तुझा विभूती योग सांग, असं स्पष्ट आहे ते. विभूती योग सांग, योगू आपुला, असा नुसताच योगू शब्द वापरला आहे, पण तुझा विभूती योग सांग. आणि ह्या ठिकाणी आता आपण या अध्यायाचं नाव विभूती योग असं आपण पाहिलेलं आहे, पण ह्या ठिकाणी हा जो योग शब्द वापरला आहे आणि ज्याचा खरा अर्थ विभूती योग असा होतो, त्याचं हे नीट लक्षात घ्या. त्याचा अर्थ सखोल आपल्याला कळला पाहिजे. आणि तो असा आहे की तुझा योग म्हणजे ह्या विभूती ज्या तू मला सांगाव्यात असं मला वाटतं, अशा त्या श्रेष्ठ विभूती मला एकदा कळल्या की मी त्या विभूतींचं चिंतन करीन आणि त्या चिंतनामुळे तुझं चिंतन होईल आणि म्हणजे मग त्यामुळे मी तुझ्याशी युक्त होईन. आलं लक्षात? योग शब्द ह्याचा अर्थ तो आहे. योग म्हणजे जोडलं जाणं, मी तुझ्याशी जोडला जाईन, मी तुझ्याच चिंतनात राहीन, मी तुझ्याशी जोडला जाईन, असं मला तुझं चिंतन करता आलं पाहिजे. असा विभूती योग मला तू सांग. म्हणजे विभूती काय ऐकायचे आहेत त्याला, तर ह्या कारणासाठी ऐकायचे आहेत की तुझं चिंतन मला सातत्याने करता आलं पाहिजे. म्हणजे मला हा योग आहे. ह्या प्रत्येक अध्यायाला योग म्हटलंय, ह्याचं कारणच असं की हा योग आपल्याला कळला की त्याच्याने आपण भगवंताशी, त्या मार्गे आपण भगवंताशी युक्त होतो.
युक्त होतो, जोडले जातो, म्हणून तो योग. आणि हा असा विभूती योग आहे की ह्या विभूती कळल्या की त्या विभूतींचं चिंतन करणं म्हणजे तुझं चिंतन करणं आहे हे मला कळेल. आणि ते कसं, ते आता ज्या वेळेला आपण विभूती पाहू ना त्यावेळेला ते लक्षात येतं की त्या भगवंताचं चिंतन कसं होतं. त्या विभूतींचं चिंतन हे भगवंताचं चिंतन, त्या परमेश्वराचं चिंतन कसं असतं हे आपल्याला पुढे समजणार आहे. तर हा योगू शब्द जो आहे तो अशा अर्थाने आपण नीट लक्षात घ्यायचा की हा विभूती योग मला समजला पाहिजे, म्हणजे माझं चिंतन त्या विभूती समजल्यामुळे तुझ्या चिंतनात मी सतत राहीन. त्या विभूतींचं मी चिंतन करीन म्हणजे तुझं मी चिंतन करीन आणि असा मी सतत तुझ्याशी युक्त राहीन. आता पुढे जाऊया. पुढे 18व्या श्लोकानंतर त्यानंतरच्या ज्या ओव्या त्या जवळजवळ सगळ्या मी घेते, सगळ्या नाही पण या सुरुवातीच्या सगळ्या घेते. आणि कुसलिया जिया विभूती, आता अजून अर्जुनच बोलतोय. आणि कुसलिया जिया विभूती त्याही बोलावी या भूतपती, एथ म्हणसी जरी पुढती काय सांगो. याचा अर्थ असा की पती कोणाला म्हटलंय, कृष्णाला म्हटले की सर्व भूतमात्रांचा तो ईश्वर आहे. पती याचा अर्थ स्वामी ईश्वर, तो सर्वांचा ईश्वर आहे. तर असा जो आहे त्याला तो म्हणतोय की पुसलिया जिया विभूती त्याही बोलावी या भूतपती, म्हणजे कृष्णा ज्या विभूती मी तुला विचारतो आहे त्या तुला मी बोलायला सांगतोय, मला सांगायला सांगतोय. तर एथ म्हणसी जरी पुढती काय सांगो, ह्याचा अर्थ असा, पुढती ह्याचा अर्थ पुन्हा. म्हणजे ह्या ठिकाणी असं म्हटलं आहे की कदाचित तुझ्या मनात असं येईल कृष्णा की काय पुन्हा पुन्हा हा तेच विचारतोय आणि मी तेच सांगायचं आहे. कारण मी आत्तापर्यंत माझं वर्णन करत आलो आहे, मी सांगत आलो आहे त्याला, तरीसुद्धा हा पुन्हा हेच काय विचारतोय असं तू म्हणशील. एथ म्हणसी जरी पुढती काय सांगो, म्हणजे पुन्हा पुन्हा मी काय सांगायचं असं जर तुझ्या मनामध्ये जर हा भाव आला. आता पुढची ओवी बघा. तरी हा भाव मना झणे जाय हा हो न जनार्दना, झणे जाय हो जनार्दना. म्हणजे हा जर तुझ्या मनामध्ये भाव, म्हणजे हा विचार जर तुझ्या मनामध्ये कृष्ण आला असेल की पुन्हा पुन्हा याला काय तेच तेच सांगायचं, असा जर तुझ्या मनामध्ये विचार आला असेल तर झणे जाय म्हणजे तू तो चटकन काढून टाक. हा विचार तुझ्या डोक्यात जर आला असेल तर तू चटकन तो काढून टाक. झणे जाय हा जनार्दना पै प्राकृताही अमृतपाना नान म्हणवे जी. म्हणजे फार सुंदर शब्द आहेत हे. पै, अरे बाबा, प्राकृताही ह्याचा अर्थ आम्ही सगळी प्राकृत माणसं आहोत. प्राकृत बरोबर आहे ना, प्रकृतीधारी माणसं आहोत आम्ही सगळी, सामान्य माणसं आहोत आम्ही सगळे, प्रकृतीधारी आहोत. प्राकृता ह्याचा अर्थ तो आहे, आम्ही प्रकृतीधारी सामान्य माणसं आहोत. अशा आमच्यासारख्या माणसांना अमृतपाना नान म्हणवे जी. आम्हाला जो कोणी अमृत देत असेल, म्हणजे इथे कृष्णाच्या बोधाला अमृत म्हटलेलं आहे, असं जर अमृत आम्हाला कोणी देत असेल तर नान म्हणवे जी. आम्ही कसं नाही म्हणणार, असं इतकं चांगलं अमृत मिळतंय, आम्ही नाही कसं त्याला म्हणणार, असं म्हटलेलं आहे. तर म्हणून तू पुन्हा पुन्हा असं तुला वाटत असेल तर ते विचारात घेऊ नको. अरे अमृत कितीही दिलं तरी आम्हाला हवंच असणार, प्राकृत आहोत आम्ही, साधी सामान्य माणसं आहोत, तर आम्हाला तुझा बोध हा सतत जरी मिळत राहिला तरी आम्हाला हवाच आहे. तर असा तू मनामध्ये विचारच करू नको असं म्हटले. पुढच्या थोड्या ओव्या गाळते, कारण त्या थोडी तशी उदाहरणं देऊन ते स्पष्ट केलेलं आहे. आता अमृत हा एक उदाहरण पुरेसं आहे आपल्याला कळायला. आता पुढे पहा,
197 ओवी. 197. जयाची गोठीची एक ऐकत खेवो, आघवा संसारू होय वावो, बळीया नित्यता लागे येवो, आपण पेया. आपण पेया इथे ती ओवी संपते. म्हणजे जयाच्या गोठीची ऐकत खेवो. खेवो खेवो या शब्दाचा अर्थ खरं म्हणजे आलिंगन असा आहे. हां, तर ह्या ठिकाणी तो आलिंगन शब्द कशाला लावलेला आहे? त्या गोठी, हां, त्या गोष्टीला लावला आहे. म्हणजे जे तू सांगतोयस तो गोष्ट म्हणजे काय? कुठली गोष्ट सांगतोय? बोध देतोय ना. हां, तो जो बोध तू जे देतोयस आम्हाला, हे जे सगळं मी तुला विभूती विचारतोय, त्या विभूतींचा सुद्धा जो बोध तू आम्हाला देतो आहेस, तर त्याचं आलिंगन, गोठीची ऐकत खेव, म्हणजे ते ऐकणं म्हणजे इतकं आम्ही त्याच्यामध्ये समरस होऊन जातो, एकरूप होऊन जातो. आलिंगन ह्याचा अर्थ तोच असतो ना, की जेव्हा दोन माणसं अगदी एकमेकांना जवळ येतात त्यावेळेलाच आपण आलिंगन म्हणतो, म्हणजे एकरूपता. आता एकरूपता, त्याच्या अत्यंत समरस होऊन जाणं, तर त्या जयाच्या गोठी, जयाची गोठीची ऐकत खेवो, आघवा संसारू होय वावो. म्हणजे त्याचं हे असं जर बोध आम्हाला सतत मिळत राहिला आणि त्याच्यामध्ये आम्ही इतके समरस होऊन गेलो, तर काय होतं? तर आघवा संसारू होय वावो. म्हणजे आम्हाला या प्रपंचाबद्दल कुठल्याच ज्या काही अपेक्षा आकांक्षा असतात त्या व्यर्थ वाटायला लागतात. हा सगळा संसार व्यर्थ वाटायला लागतो. आणि संसार ह्याचा अर्थ दुसराही होतं, संसार चक्र, ते सगळंच. म्हणजे आता एकदा हा का बोध झाला की सगळंच संपलं, संसार चक्रही संपलं. तर त्याही अर्थाने तो शब्द आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आघवा संसारू होय वावो, म्हणजे हे जन्म मृत्यू हे सगळंच, हा सगळा प्रपंच, हा सगळा संसार हा मुळी व्यर्थ वाटायला लागतो. बळीया नित्यता लागे येवो, आपण पेया. म्हणजे बळीया म्हणजे ह्याचा अर्थ अगदी गाढ स्थिरता. बळीया नित्यता असे दोन शब्द एकत्र घ्या. बळीया नित्यता लागे येवो, बळीया नित्यता लागे येवो म्हणजे काय? आमच्या मनाला, माझ्या मनाला अगदी अशी दृढ स्थिरता येते. म्हणजे मग माझं मन दुसरीकडे कुठे जातच नाही. बळीया नित्यता म्हणजे नित्य तूच माझ्या चिंतनात राहतोस, दुसरा कशाचा विचारच येत नाही. हा संसार वगैरे सगळा विचारातून जातो. बळीया नित्यता लागे येवो म्हणजे तो बळ ह्याचा अर्थ दृढ, हा शब्द अगदी बरोबर आहे. तर दृढ अशा प्रकारची स्थिरता येते, म्हणजे पुन्हा विचलित होतच नाही मन. आपोआप असं घडतं. आपण पेया म्हणजे हे सगळं आपोआप सगळं घडतं. जन्ममृत्यूची भाग पहा, इथे जन्ममृत्यूचा उल्लेख आला म्हणून मी म्हटलं की त्या संसार शब्दाचे दोन्ही अर्थ होऊ शकतात. तर इथे आणखीन स्पष्ट म्हटलं आहे, जन्ममृत्यूंची भाख हारपोनी जाय निशेख, आत बाहेरी महासुख वाढवची लागे. म्हणजे आत बाहेर असं महासुख म्हटलंय. हे साधं सुख नाही, हे प्रापंचिक सुख नाही आहे, हे महासुख आहे. आणि हे असं सुख, महासुख अंतःकरणामध्ये आणि बाहेर जिथे पाहतो तिथे फक्त तूच दिसतो, असं सगळं चिंतन होऊन जातं. तर अशा प्रकारे महासुख वाढवची लागे. आणि त्याच्या आधी म्हटलं आहे जन्म मृत्यूची भाख हारोपणी जाय निशेख. भाख याचा अर्थ भाषा.
भाषा म्हणजे तो जन्ममृत्यूची भाषाच संपते. ते आठवणच होत नाही, ही भाषाच जाते मनातनं. जन्ममृत्यूची भाक हारवून जाय निश्चेक. मूलतः निश्चेक याचा पूर्णतः अगदी मुळापासून ती मुळी नाहीशी होते. आत बाहेरी महासुख वाढवची लागे. म्हणजे हे महासुख कसलंय? तुझ्या बोधामृताचं सुख आहे. तू जो बोध देतोय त्या अमृताचं सुख आहे, हे बोधामृताचं सुख आहे. तर ते आतमध्ये आणि बाहेर म्हणजे सर्वत्र आम्हाला फक्त तेवढंच दिसतं. मग दैवगत्या जरी सेविजे तरी ते आपणची होऊनी ठाकीजे. ते तुझं देता चित्त माझे पुरे म्हणू न शके. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय की त्या बोधामृताच्या नुसत्या गोष्टी ऐकल्या, ह्याचा थोडा जास्ती अर्थ आहे. या थोड्याशा शब्दांचा अर्थ विस्ताराने घ्यायचा की तुझं जे बोधामृत आहे त्या बोधामृताच्या नुसत्या गोष्टी जरी ऐकल्या तरीसुद्धा महासुख वाटतं. तर ते लक्षात घेऊन मग आता पुढे असं म्हटलं इथे, मग दैवगत्या जरी सेविजे म्हणजे नुसतं ऐकलं कानानी, बोधामृताच्या गोष्टी नुसत्या ऐकल्या, कोणीतरी कोणाला सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या तरी त्याच्यामध्ये सुख वाटतं. आणि दैवगत्या जरी सेविजे म्हणजे अर्जुनाला ते प्राप्तच झालं आहे. दैवगत्या तो सेवन करतोय त्यांचं अमृत आहे ना, म्हणून सेविजे हा शब्द घातलाय. अमृतच सेवन करतो आपण ना, म्हणून त्या सेविजे शब्द आलेला आहे. म्हणजे अनुभवणं, प्रत्यक्ष अनुभवणं. सेविजे याचा अर्थ काय की ते प्रत्यक्ष अनुभवतो, अनुभव त्याचा घेणं. अमृत आहे म्हणून बोधामृत आहे म्हणून सेविजे शब्द आहे. पण सेविजेचा खरा अर्थ जर घ्यायचा तर ते दैवगत्या जर हा प्रत्यक्ष अनुभव आला जो अर्जुनाला आलेला आहे की प्रत्यक्ष भगवंत त्याला बोध देतोय, हा अनुभव त्याला आलेला आहे, तर आणि म्हणून तो त्याला दैवगत्या म्हणतोय. म्हणजे आपलं दैव आहे म्हणतो, सुदैव आहे की असं मला सेवन करायला मिळतंय तुझ्या तोंडून. तर दैवगत्या जरी सेविजे तरी ते आपणची होऊनी ठाकीजे. ते तुझं देता चित्त माझे पुरे म्हणू न शके. म्हणजे ते इतकं आपणच होऊनी ठाकीजे याचा अर्थ ते सेवन इतकं आणखीन हवं आहे असं वाटायला लागतं की तू आता चित्त मग शेवटी काय म्हणतं, पुरे म्हणू न शके. की आता थांब कृष्णा, सगळं कळलं मला असं म्हणण्याची वेळ कधी येणारच नाही. मला आणखी ते ऐकायचंच आहे तुझ्याकडून, पुरे म्हणू न शके. आणि खरंच अर्जुनाच्या बाबतीतली कधीतरी मला वाटतं मी हा उल्लेख केला असावा पूर्वी. अर्जुनातला हा सगळा उपदेश जो आहे गीतेमध्ये केलेला हा प्रत्यक्ष रणांगणावरती केलेला आहे. पण सगळं युद्ध संपलं, सगळं झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे पांडवांचं राज्यही निर्माण झालं. त्यानंतर काही दिवसांनी अर्जुनाने पुन्हा विचारलं कृष्णाला की कृष्णा, तेव्हा जे काही तू मला सांगितलंस रणांगणावरती ते मला आता पुन्हा ऐकावंसं वाटतंय. म्हणजे इतकी त्याला त्याची गोडी लागलेली आहे की मला हे पुन्हा सेवन करायचं आहे. तर तो म्हणतो मला पुन्हा ऐकायचं आहे. तेव्हा कृष्णाने उत्तर दिले की आता मी सगळं तसे ते पुन्हा सांगू शकणार नाही, पण तरीही कृष्ण त्याला काही जे सांगतो त्याला उत्तर गीता असं म्हटलेलं आहे. आणि ते आहे उत्तर गीता महाभारतामध्ये आहे. आणि ते उत्तर गीता हे पुस्तक आपल्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये मी पाहिलेलं आहे उत्तर गीता. तर अशा प्रकारे इतकं त्याला त्याची ती गोडी लागली की म्हणून ह्या शब्दांना फार सुंदर अर्थ आहे. पुरे म्हणू न शके, त्याला ते नकोच आहे थांबायला, त्याला आणखीन हवं आहे असं अर्जुनाला ते सगळं आवडलेलं आहे, गोडीच लागली आहे. तव तुझे नामची जी आम्हा आवडे,
वरी भेटी होय आणि जवळीक जोडे, पाठी गोठी सांगसी सुरवाडे आनंदाचे. म्हणजे आता इथे असं म्हटलंय अर्जुनाने की तुझं नाव सुद्धा आम्हाला इतकं आवडतं. वरी भेटी होय, म्हणजे आता तर दैवगतीने असं झालं की तुझी भेटही प्रत्यक्षात होते आणि तू कोण आहेस हेही आता मला कळतंय. इतके दिवस भेट होत होती पण तुझं स्वरूप माहिती नव्हतं, पण आता तेही कळलंय. आणि तुझ्याशी जवळीक जोडे, म्हणजे मी आत्तापर्यंत खूप तुझ्याशी जवळीक, आणि कृष्ण आणि अर्जुनाची जवळीक ही अत्यंत जवळची, म्हणजे इतकी मैत्री संबंध महाभारतामध्ये दुसऱ्या कोणाचीही नाही, इतकी अर्जुन आणि कृष्णाची मैत्री आहे. तर अशा प्रकारे ही कारण इतरांच्या मैत्रीमध्ये काही ना काहीतरी थोडा स्वार्थ आहे किंवा उपकाराची भावना आहे. की आता पहा, म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हणजे फार वाढवत नाही, पण एक उदाहरण देते की कर्ण आणि दुर्योधन यांचीही मैत्री महाभारतामध्ये आपल्याला दिसते. पण त्याच्यामध्ये कर्णाच्या मनामध्ये दुर्योधनाने केलेल्या उपकाराची जाण आहे, आणि म्हणून तो त्याला कळतंय, म्हणजे मनातून कर्णाला कळत असतं, पण तरीसुद्धा तो दुर्योधनाची सातत्याने बाजू घेतो. इतकंच नाही, कळत असतं, ह्याच्याही पेक्षा आणखीन पुढे जाऊन सांगायचं तर महाभारतामध्ये असा प्रसंग आहे की कृष्ण शिष्टाई, तुम्हाला माहिती आहे ना, तो कृष्ण शिष्टाई झाली. कृष्ण कौरव सभेमध्ये येऊन जे काही पांडवांची बाजू त्याला मांडायची ती सगळी त्यांनी मांडली, पण कौरवांनी विशेषतः दुर्योधन आणि त्याच्या पित्याने हे असं म्हणजे सगळ्या गोष्टी हेच केल्या, उडवूनच लावल्या, विशेषतः दुर्योधन दुःशासनाने. आणि हे सगळं होऊन आता युद्ध अटळ आहे असं म्हणून कृष्ण परत जायला निघाला. जाताना आधी विदुराकडेही गेला होता, आणि तिथूनही पुढे त्याचा रथ जात असताना कर्णाची आणि त्याची गाठ पडली आहे. तुम्ही महाभारत मुद्दाम वाचा, कर्णाची आणि त्याची गाठ पडली आहे. आणि मी मुद्दाम सांगते की कर्ण किंवा याच्यावरच्या कादंबऱ्या वाचू नका, महाभारत वाचा. तर महाभारतामध्ये असं आहे की त्याची गाठ पडली आहे, आणि त्यावेळेला कर्णाला तो कृष्ण सांगतो की तू कोण आहेस, तुझ्या जन्माचं सगळं जे काही रहस्य आत्तापर्यंत ठेवलेलं ते सगळं तो त्याला सांगतो. आणि तो सांगतो की तुझ्या मातेलाही माहिती आहे की तू कोण आहेस, आणि तू पहिला पांडव आहेस म्हणतो, तर तू ह्या बाजूला ये, पांडवांच्या बाजूला ये आणि युद्ध कर. तू त्या बाजूने युद्ध करू नको, ते अन्यायाची ती बाजू आहे, अधर्माची तू बाजू आहे, तू त्या बाजूने युद्ध करू नको असं सांगतो. तरीसुद्धा शेवटी कर्णाचं उत्तर असं आहे की मला तुझं सगळं पटतं कृष्णा, पण तरीसुद्धा दुर्योधनाची बाजू मी कधी सोडणार नाही. ती बाजू कशी आहे, ते तो पक्ष कसा आहे हेही मला माहिती आहे, पण तरीसुद्धा मी त्याचे उपकार मी कधी असे हे करणार नाही. आणि म्हणून तो परत म्हणजे अशी ती भेट अशी दाखवली आहे की रथ थांबवून त्यांचा संवाद महाभारतामध्ये आहे. आणि त्यावेळेला कर्णाला त्याच्या जन्माचं रहस्य कळलेलं आहे, पण तरीसुद्धा तो नाही म्हणतो. तर अशा प्रकारे हे दुर्योधन आणि कर्णाची मैत्री ह्याच्यात फरक आहे, आणि कृष्ण आणि अर्जुन ह्यांची मैत्री जी आहे ती अपार तीच आहे. अर्जुनाला म्हणजे जसजशी आपण गीता वाचतो काय किंवा त्याच्यापूर्वीसुद्धा महाभारत तुम्ही वाचलं तर पहा की इतके ते एकमेकांशी जोडलेलेच, म्हणजे असं काही घडतच नाही की कुठल्या गोष्टीसाठी ते एकमेकापासून विभक्त आहेत असं घडत नाही. तर असंही फार वेगळ्याच प्रकारची मैत्री त्यांची आहे. तर म्हणून ते म्हटलंय की जवळीक म्हटलंय, आणि जवळीक जोडे, पाठी गोठी सांगसी सुरवाडे आनंदाची. म्हणजे तू असं गोठी म्हणजे हे बोध हा असा, म्हणजे हे तर सगळं झालंच, तुझी आमची भेटही झाली,
तुझी आमची जवळीकही जमली आणि शेवटी पाठी म्हणजे याहून पुढे जाऊन आणखीन काय तर तू गोठी सांगसी सुरवाडे. म्हणजे तू इतके सुरवाडे म्हणजे सुंदर चांगल्या इतक्या चांगल्या बोधाच्या गोष्टी आनंदाचेनी सांगसी. म्हणजे तू अगदी आनंदाने तू आम्हाला सहजरित्या तू मनापासून आनंदाचेनी याचा अर्थ अगदी मनापासून तुला आनंद होतो आणि अशा तू आम्हाला बोधाच्या गोष्टी सांगतोस मला. आता हे सुख काही सयासारिखे काही निर्वचेना मज परितोखे परी येतुले जाणे जे येणे मुखे पुनरुक्ती होय पुनरुक्तीही हो. म्हणजे तो म्हणतो अर्जुन म्हणतोय की आता हे सुख म्हणजे हे जे सुख मला तू देतोय हे कशासारखं काही सयासारिखे म्हणजे कशासारखं हे सुख कशासारखं आहे म्हणून मी कसं सांगू. काही निर्वचेना माझं परितोखे परितोखे याचा अर्थ अगदी चांगल्या नीटपणे अगदी सुंदर शब्दामध्ये मी हे सांगू शकत नाही. अगदी योग्य प्रकारे मी तुला सांगू शकत नाही की हे सुख कशासारखं आहे. कारण हा अनुभव आहे. सुख काय हा शेवटी अनुभव असतो. आपला अनुभव आपण सांगू शकत नाही. कुठला दुःखाचा असो सुखाचा असो थोडंफार शब्दामध्ये मांडता येतं. खरा अनुभव आपल्याला आतच कळलेला असतो. तर तेच तो म्हणतोय की हे सुख कशासारखं आहे हे मला सांगता येत नाही नीटपणे. तरी येतुले जाणे म्हणजे तरीसुद्धा मग मला एवढं कळतंय जे येणे मुखे पुनरुक्तही हो. म्हणजे तुझ्याकडून पुन्हा पुन्हा हा बोध मला ऐकायला मिळावा पुनरुक्ती ह्याची व्हावी हे मात्र मी तुला स्पष्ट सांगतो. हे तुझं तू देतोस हे सुख कशासारखं आहे हे मला सांगता येत नाही. पण तू हे सुख पुन्हा पुन्हा आम्हाला दे. हा बोध पुन्हा पुन्हा आम्हाला दे. ह्याची पुनरुक्ती होऊ दे हे मात्र मी तुला नक्की सांगू शकतो. आणि काही सुंदर उपमा आहेत म्हणून त्या घेते. हा सूर्य काय शिळा अग्नी म्हणो येत आहे बोबिळा का नित्य वाहत या गंगाजळा पारसे पण असे. म्हणजे हा सूर्य काय शिळा ह्याचा अर्थ असा की रोजच उगवतो म्हणून काय तो शिळा झाला का. रोजच येतो म्हणून तो काही शिळा होतो का. म्हणजे तुझा बोध हा आम्हाला कधीच शिळा होत नाही त्याला सांगायचं आहे. म्हणून या सगळ्या उपमा आहेत की हा सूर्य काय शिळा अग्नी म्हणो येत आहे ओवळा. ओवळा ह्याचा अर्थ आपण सोवळं आणि ओवळं म्हणतो ना. तर सोवळं म्हणजे शुद्ध सगळं स्नान केलेलं शुद्ध वस्त्र नेसलेलं ते सोवळं असतं. आणि म्हणून सोवळ्यात असलेला माणूस ओवळ्याला कधी शिवत नाही. तर असा हा जो फरक आहे. तर इथे काय म्हटलं अग्नी म्हणो येत आहे ओवळा. म्हणजे आता अग्नीला ओवळा म्हणायचं का. कारण अग्नी कुठे आंघोळ करतो. अग्नी आंघोळ करूच शकत नाही. पाणी पडलं तर अग्नी विजूनच जाणार ना. तर तो काही ओवळा नाही. तर त्याला काही ओवळा म्हणता येत नाही. अग्नी म्हणो येत आहे ओवळा का नित्य वाहत या गंगाजळा पारसेपण असे. पारसेपण म्हणजे पुन्हा पारोसेपण म्हणजे शिळ की रोजच वाहते गंगा सतत पाणी वाहतच आहे म्हणून काही ते शिळं होत नाही पारोसं होत नाही. तुवा स्वमुखे जे बोलिले हे आम्ही नादासी रूप देखिले आजी चंदन तदूची फुले तुरंबिता आहोमा. म्हणजे किती सुंदर शब्द वापरले. तुवा स्वमुखे जे बोलिले तुझ्या तोंडाने तू जे काही आम्हाला बोध दिला आहे जे काही तू सांगतोय तुझ्या मुखातून येणारे शब्द म्हणजे असं आहे की आम्ही नादासी रूप देखिले. म्हणजे ते शब्दाचा केवळ नाद नाही आहे म्हणजे श्रवण नाही रूप देखील म्हणजे प्रत्यक्ष जणू काही तो बोध आम्ही बघतोय. म्हणजे
ह्याच्यामध्ये काय आहे पहा की म्हणजे असं म्हणण्या मागे कारण असं की आपल्याला ऑडिओ आणि व्हिडिओ ह्याच्यातला फरक माहिती आहे की नाही, की ऑडिओ आपण ऐकतो आपण, पण व्हिडिओ बघतो प्रत्यक्ष डोळ्यासमोर ते जेव्हा येतं चित्र आणि शिवाय ऑडिओ असतो त्यावेळेला ते आपल्याला जास्त भावतं, बरोबर आहे ना. लक्ष नाही आपल्याला आवडतंच, म्हणजे ते बघण्याला आपलं लक्षही तिथे राहतं आणि त्याचबरोबर ते फार चांगलं वाटतं. नुसतं ऐकणं कदाचित तितकं चांगलं वाटत नाही, पण रूप आलं त्याला की ते आपल्याला जास्ती आवडतं. म्हणून असं म्हटलंय आम्ही नादासी रूप देखील, म्हणजे त्यात तो नाद नुसतं शब्द नाही राहिले, ते शब्दांचा नाद राहिला नाही तो, तर त्याचं समोर चित्र उभं राहिलं, आम्ही प्रत्यक्ष पाहिलं जणू काही असं वाटायला लागलं. आजी चंदन तरुची फुले तुरंबित आहोमा, म्हणजे अरे बाबा आम्ही प्रत्यक्ष चंदनाच्या झाडाची फुलं वास त्याचा घेतोय असं आम्हाला वाटतंय. चंदनाच्या झाडाच्या फुलांचा वास, म्हणजे चंदनाच्या खोडालाही वास, तो फुलांना आधी मी घेतला नाही त्यामुळे मला माहीत नाही, परंतु चंदन तरुची फुले तुरंबित आहोमा, तर असं म्हटलं की असं वाटतंय की अगदी इतकं सगळं हे चांगलं आहे. आता हे अर्जुन बोलल्यानंतर आता काय त्याचा परिणाम कृष्णावरती कसा झाला तो पुढच्या ओवीमध्ये आहे. या पार्थाची या बोला सर्वांगे कृष्ण डोलला, म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला आगरुआ. म्हणजे हे जे काही अर्जुन बोलला त्यांनी कृष्ण डोलला, म्हणजे अत्यंत आनंदित झाला, अत्यंत प्रसन्न झाला की किती हा अर्जुन, त्याला किती हवं आहे, आपण जे देतोय बोध त्याला जो देतोय तो त्याला किती हवा आहे, किती चांगला असा हा माणूस आहे. तर अशा प्रकारे कृष्ण डोलला, म्हणजे अर्जुनाच्या ह्या रूपाने तो डोलला, तो प्रसन्न झाला. आणि म्हणे तो काय मनातल्या मनात म्हणतोय, भक्ती ज्ञानासी जाहला आगरुहा, म्हणजे आगर याचा अर्थ साठा, मिठा आगर म्हणतो की नाही, मिठाचा आगर असतं कुठलंही आगर म्हणजे साठा. तर भक्ती ज्ञानासी जाहला आगरुहा, म्हणजे इथे नुसतं भक्ती म्हटलं नाही, नुसतं ज्ञानही म्हटलं नाही, भक्तीचं ज्ञान. भक्ती ही ज्ञानपूर्ण असली पाहिजे तर ती खरी भक्ती. भक्ती ज्ञानासी जाहला आगरुहा, म्हणजे ह्याला हे ज्ञान भक्तीचं ज्ञान हे साठवतोय, तो साठा आहे त्याच्याकडे आणि त्याला ते आणखीन साठवायचं आहे असं मनातल्या मनात भगवंत म्हणाले. ऐसा पतिकराची या तोषा तू, प्रेमाचा वेग उचंबळ तू, तो सायासे सावरणी अनंतू काय बोले. पतिकर ह्याचा अर्थ असा की अत्यंत प्रिय असा भक्त, पतिकर. आवडता भक्त, प्रिय, अत्यंत आवडता भक्त, प्रिय भक्त. पतिकराची या तोषा तू, म्हणजे त्याला जो काही संतोष झालेला आहे, अर्जुनाला जो काही संतोष झालेला आहे, त्यामुळे कृष्णाच्या बाबतीत काय घडलं, प्रेमाचा वेग उचंबळ तू, म्हणजे प्रेम भरून आलं त्याला, अर्जुनाबद्दलचं प्रेम त्याच्या मनामध्ये भरून आलं, उचंबळलं. प्रेमाचा वेग उचंबळ तू, तो सायासे सावरुनी अनंतू काय बोले, म्हणजे तो प्रयत्नाने त्यांनी आवरला, कारण त्याला पुढे बोलायचं आहे, तर त्यामुळे ते जे काही प्रेम उचंबळून आलं ते त्यांनी आवरलं. आणि मग तो पुढे काय म्हणाला आता ते पुढच्या ह्याच्यात आहे. आता
भगवंत काय म्हणतात ते आहे अनंतू काय बोले, असं जे आहे ना, सायासे सावरुनी अनंतू काय बोले. ज्ञानदेव आपल्याला असं म्हणतायत, आपल्याला किंवा त्यांच्यासमोर असलेल्या श्रोत्यांना असं म्हणत होते की त्यांनी तो प्रेमाचा आवेग जो आहे तो आवरला आणि पुढे अनंत काय म्हणाला ते आता ते पुढे सांगतायत. आता ह्या पुढच्या 12व्या श्लोकानंतरच्या 19 आहे ना, माझे ते ह्याच्यात पुसलं गेले. 19व्या श्लोकानंतरच्या ओव्या ज्या आहेत त्याच्यातल्या पहिल्या 8 ओव्या सोडा म्हणजे त्याच्यात फार काही असं मोठं हे नाही आहे. पुढे जाऊया आपण, म्हणजे महत्त्वाचा भाग घेऊया. 9वी ओवी पहा. मी ह्या काही गोष्टी का सोडते ह्याचं कारण सांगते की आपल्याला विभूती ह्याच्या पुढे संपूर्ण आता विभूतींचं वर्णन आहे आणि ते आपल्याला नीट कळायचं आहे. म्हणून ह्या इतर काही गोष्टी ज्या घातल्या आहेत त्या थोड्याशा आपण वगळू शकतो. तर आता 9वी ओवी अशी आहे, म्हणजे ही 209 का 209वी ओवी. तरी तुवा पुसलिया विभूती तयांचे अपारपण सुभद्रापती, ज्या माझी याची परी माझी ये मती आकळतीना. म्हणजे माझ्याच विभूती आहेत अर्जुना सगळ्या, पण माझ्या बुद्धीला माझी ये मती आकळतीना. मी सगळ्याच तुला सांगू शकत नाही, माझ्याच बुद्धीला माहिती नाही, कळत नाही, आकलन होत नाही आहे त्या सगळ्याचं की किती माझ्या विभूती आहेत, ह्या सगळ्या मला कळत नाही आहेत. तू विचारतोयस मला विभूती खूप आहेत, म्हणजे महान विभूती, श्रेष्ठ विभूती पण खूप आहेत, पण त्यासुद्धा सगळ्या मला आता आठवत नाही किंवा माझ्या बुद्धीमध्ये त्या येत नाही आहेत. आणि आता 9व्या नंतर 11वी ओवी पहा. एरवी तरी मी कैसा केवडा, म्हणून आपण पयाही नवेची फुडा, या लागी प्रधाना जिया रूढा, तिया विभूती ऐके. एरवी तरी मी कैसा केवडा, म्हणजे मी केवढा आहे, माझा सगळा व्याप केवढा आहे, कसा आहे मी, हे सगळं हे म्हणून आपण पया ही नवेची फुडा याचा अर्थ नीटसं मला सांगता येत नाही. नीट अगदी योग्य स्वरूपामध्ये मला ते सांगणं शक्य नाही. एरवी तरी मी कैसा केवडा, म्हणून आपण पया ही नवेची फुडा, म्हणजे मला ते असं सगळं नीट सांगता येत नाही, येणार नाही, म्हणून असं करतो. या लागी म्हटलं ना, या लागी पुढे, म्हणून मी आता असं करतो. प्रधाना जिया रूढा तिया विभूती ऐके. प्रधाना म्हणजे ज्या प्रमुख आहेत आणि रूढ आहेत. रूढ म्हणजे परिचयाच्या, आपल्या माहितीच्या आहेत, सांगितल्या की लगेच कळण्यासारख्या आहेत, अशा ज्या रूढ आहेत, परिचयाच्या आहेत आणि प्रधान आहेत, ज्या प्रमुख आहेत, अशा विभूती मी तुला सांगतो, तेवढ्या तू ऐक. जिया जाणीतलियासाठी आघविया जाणतलिया होती किरीटी, जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय. म्हणजे अशा मी विभूती तुला सांगतो की तेवढ्या विभूती कळल्या तरी सगळ्या विभूती कळल्यासारखं तुला होईल. ज्याप्रमाणे बीज आली या मुठी तरूची आला होय. एकदाला आपल्याला बीज आलं आपल्या हातामध्ये की तरूच मिळाल्यासारखा होतं, कारण आपण ते बीजातून तरू निर्माण करू शकतो. तर तशा मी प्रमुख तुला ज्या काही विभूती आहेत त्या मी तुला सांगतो. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे ना 20व्या श्लोकानंतर, तिथपासून आता विभूतींचा उल्लेख आहे. विभूतींचा उल्लेख आणि
ह्या विभूती आपण सगळ्या पाहतोच आहोत, परंतु त्या सांगत असताना किंवा ते स्पष्ट होत असताना हा विचार तुमच्या मनामध्ये राहावा म्हणून मी एक गोष्ट सांगते की ह्या विभूती कोणत्या उद्देशाने भगवंतांनी सांगितल्यात हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. की अर्जुनाला तर हव्या आहेत, त्याला त्या विभूती कळल्या की तो त्याचं चिंतन करेल, म्हणजे तो भगवंताचं चिंतन करेल असं त्याला वाटतंय आणि म्हणून त्याला त्या हव्या आहेत. परंतु ह्या ज्या सगळ्या विभूती सांगितल्या आहेत ह्या भगवंतांनी केवळ अर्जुनाला नाही आपल्यालाही सांगितलेल्या आहेत, सगळ्यांनाच सांगितलेल्या आहेत. कारण हा गीतोपदेश हा सगळ्यांसाठी आहे, अर्जुन हा निमित्त आहे. तर ह्या ज्या सगळ्या ह्या विभूती योगामध्ये सांगितल्या आहेत त्याचं स्वरूप नीट लक्षात घ्या. की विभूती म्हणजे काय हे आता कळलं आहे तुम्हाला, पण का सांगितल्या, त्याच्या मागे हेतू काय, म्हणजे ह्या ज्या सगळ्या आता आपण पाहणार आहोत पुढे, ते पाहताना हा विचार मनामध्ये लक्षात असू द्या तुमच्या की त्याला काय म्हणतात की म्हणजे कुठलीही गोष्ट समजण्याची काही लोकांची अत्यंत उच्च जाणीव असू शकते, उच्च प्रकारची शक्ती असू शकते. काही लोकांची जाणीव कमी प्रतीची असते, त्यांना सगळं समजत नाही. त्याला एक शब्द वापरला जातो मंदाधिकारी आणि शुद्धाधिकारी. शुद्धाधिकारी म्हणजे ज्यांना अगदी लगेच लक्षात येतं, उच्च काही सांगितलेल्या सुद्धा गोष्टी त्यांना बरोबर समजतात. आणि समजतात म्हणजे काय तेही मी आता स्पष्ट करते, पण हे दोन शब्द वापरले जातात ते तुम्हाला माहीत असावेत म्हणून मी सांगते. मंदाधिकारी आणि शुद्धाधिकारी. शुद्धाधिकारी म्हणजे खरं श्रेष्ठाधिकारी कनिष्ठाधिकारी असं म्हटलं तरी चालेल. असं भेद आहे. तो भेद कशाच्या आधारे केला जातो की काहींची जाणीव समजण्याची शक्तीच कमी आहे, काहींची समजण्याची शक्ती जास्त आहे. आणि हा जो भेद आहे हा वेद काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये केला गेलेला आहे की कोणाची जाणीव वेगवेगळी असते हे लक्षात घेऊन आपल्या धर्माचं सगळं स्वरूप निर्माण झालेलं आहे, आपल्या संस्कृतीचं एक विशिष्ट स्वरूप निर्माण झालं आहे. हा जाणीवेतला जो भेद आहे ना तो लक्षात घेऊन धर्माचं स्वरूप हे आता जे आपण अरविंदांचे विचार ऐकणार आहोत त्याच्यामध्ये हे जास्त स्पष्ट होईल मी काय म्हणते ते. पण त्याच्यामध्ये भाव हा आहे की काहींची जाणीव कमी असते, काहींची उच्च प्रतीची जाणीव असते. आता आणि त्याचा ही जाणीव कमी असली, ज्यांची कमी असते त्यांना काय आहे की आता समजा उपासना करायची, भक्ती करायची तर समोर काहीतरी मूर्ती लागते. सगुण उपासना, सगुण उपासना त्यांना जमू शकते. त्यांना फक्त सगुण उपासना जमू शकते, त्यांना मंदाधिकारी म्हणतात. आलं लक्षात की सगुण उपासना, समोर मूर्ती असायला पाहिजे त्यावेळेला ते उपासना करतात, त्या मूर्तीचं सगळं करतील. मग त्याला ते म्हणजे त्यांची जाणीव ही कमी प्रतीची. ज्यांची जाणीव उच्च प्रतीची असते ती माणसं निर्गुण उपासनासुद्धा करू शकतात. निर्गुण उपासना म्हणजे तो जो परमात्मा आहे कुठे तो काही सगुण खरा म्हणजे आपल्याला आहे का, दिसतो का, आपण म्हणतो साक्षात्कार वगैरे असं सगळं म्हणतो, परंतु परमात्मा फारच क्वचित कोणाला तरी खरा दिसलेला असणं शक्यता आहे. पण म्हणजे अगदी वैदिक काळापासून पाहिलं होतं, पण सर्वसाधारण सामान्य व्यक्तींच्या दृष्टीने निर्गुण उपासना नुसतंच जर सांगितलं की असं काहीतरी एक उच्च तत्व आहे, सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, त्याची भक्ती आपण करायची असं सांगितलं तर कोणी भक्तीच करणार नाही.
भक्तीच्या मार्गाला कोणी जाणार नाही, त्याच्या ज्ञानाची आवश्यकता कोणाला वाटणार नाही, त्याच्यासाठी कर्म करण्याची गरजच कोणाला वाटणार नाही, कारण तो कधी दिसतच नाही म्हणतील. म्हणजे त्यांची जाणीव कमी प्रतीची आहे. पण ज्यांची जाणीव उच्च प्रतीची आहे त्यांना ते कळू शकतं आणि म्हणून ते निर्गुण उपासना करू शकतात. आणि म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट आधीपासून सांगितली आहे पहा, की वेदांमध्ये असा काही गुह्य भाग जो ठेवला गेला तो अशाच कारणासाठी की काहींना फक्त ते समजू शकतं, मग त्यांना ते समजतं, आपोआप समजू शकतं. त्यांना थोडंसं चालना दिली की ते लगेच सगळं आत्मसात करू शकतात. म्हणून वेदांमधला काही भाग गुह्य आहे आणि तो सर्वांना सांगायचा नाही असं का म्हटलं तर ज्यांची तेवढी उच्च जाणीवच नाही त्यांना जर तो सांगायला गेलं तर ते त्याचा काहीतरी दुरुपयोग करतील, काहीतरी विकृत स्वरूप त्याला निर्माण होईल, ही सगळी शक्यता होती. म्हणून वेदातला काही भाग गुह्य ठेवला गेला. आणि ज्या संस्कारित असाही शब्द मी वापरला होता आठवतं की संस्कारितांना म्हणजे ज्यांच्यावर तसे संस्कार झालेले आहेत, दीक्षित असंही त्यांना म्हणतात, ज्यांना तशी दीक्षा वेदांची दीक्षा ज्यांना दिलेली आहे त्यांना तो भाग सांगितला जायचा, इतरांना तो भाग कळायचा नाही. आणि हा जो फरक आहे जाणीवेतला त्या आधारे मंदाधिकारी आणि शुद्धाधिकारी किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ जाणीवेच्या बाबतीत हा फरक असतो. आणि ह्या विभूती ज्या सांगितल्या आहेत ह्या विभूती योगामध्ये त्या अशा दृष्टीने सांगितल्या आहेत किंवा अशा हेतूने भगवंतांनी सांगितल्या आहेत की जे मंदाधिकारी आहेत त्यांनासुद्धा उपासना करता येईल. हां, कशी बघा, आता तुम्हाला पुढे ते समजेल. आपण विभूती ज्या वेळेला पाहू त्यावेळेला तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. मंदाधिकारी आहेत तेही उपासना करू शकतील, शुद्धाधिकारी आहेत तेही उपासना करू शकतील. ते आतल्या आत त्यांना तो साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष काही मूर्त रूपात दिसलं पाहिजे असं नाही, अंतस्फूर्तीने काही विशिष्ट अनुभव ते घेऊ शकतात. ही अशा प्रकारची उच्च शुद्ध जाणीव त्यांच्यामध्ये असते. हा फार महत्त्वाचा आपल्या संस्कृतीतला एक भाग आहे की ज्याच्यावर आपलं सगळं अध्यात्म आणि आपला सगळा धर्म हा ह्याच्यावर आधारित आहे. आणि म्हणून मूर्तीपूजा ही का अस्तित्वामध्ये आली तर ज्यांना हे कळत नाही आहे, निर्गुण हे भक्ती किंवा निर्गुण काहीच त्यांना काही तत्त्व समजू शकत नाही, त्यांच्यासाठी मूर्तीपूजा आली. आणि ज्यांना ते समजू शकतं त्यांच्यासाठी निर्गुण उपासना आली. तर असं हे दोन्ही आपल्या धर्मामध्ये आलं ह्याचं कारण हे. आणि ह्या पाश्चिमात्य लोकांना, युरोपीय लोकांना कळलंच नाही आणि त्यांनी आपल्या धर्मावरती, आपल्या सगळ्या संस्कृतीवरती टीका अशी केली की हे निसर्गाची पूजा करतात, नदीची पूजा करतात, झाडाची पूजा करतात, चंद्राची पूजा करतात, सूर्याची पूजा करतात. तर आता सूर्याची पूजा म्हणजे काय, चंद्राची पूजा म्हणजे काय, हे सगळं आता आपण या विभूती योगामध्ये समजावून घेणार आहोत. आलं लक्षात? तर हा फार महत्त्वाचा भाग आहे की कोणत्या हेतूनी ह्या विभूती सांगितल्या आहेत भगवंतांनी, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. दोन्ही प्रकारे त्याचा उपयोग करता येतो. ज्यांना मूर्त पाहिजे सगळं रूप तेही करू शकतात, ते प्रत्यक्ष सूर्याची पूजा करतील, सूर्याची उपासना करतील. ज्यांना त्यातलं निर्गुण तत्त्व कळतं, त्याचा अर्थ कळतो की सूर्याची उपासना म्हणजे काय हे ज्यांना कळतं ते त्या सूर्याकडे न बघता सुद्धा आतमध्ये ते प्रकाशमान असतात. सूर्य नसला तरी सुद्धा त्यांच्या आतमध्ये प्रकाश पूर्ण असतो. हा फरक आहे आणि तो आपल्या संस्कृतीतला फार अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की जो इतरांना कळत नाही आणि तो आपण लक्षात घ्यायचा. आणि विभूती योग हा सगळ्या अशा कल्पनांवर आधारित आहे. आता आपण विभूती समजावून घेताना पहा, ह्या सगळ्या ज्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यांचा आपण असा विचार करू शकतो
अगदी म्हणजे जिथे कृष्णाने स्वतःला वृष्णी वंशाचा विभूती असं म्हटलंय, तिथे प्रत्यक्ष तो मनुष्य रूपात असलेला कृष्ण, ही जे लोकांना सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने तोच कृष्ण होता, ती सुद्धा विभूती आहे. आणि तो खरा म्हणजे कोण होता? विष्णू होता. म्हणजे ईश्वराचा, विष्णूहीपेक्षा खऱ्या परमेश्वराचा तो अवतार होता. आणि विष्णूहीपेक्षा असं मी का म्हटलं हे आता पुढे सगळं लक्षात येईल. फार सुंदर आहे, ह्यातल्या सगळ्या कल्पना फार सुंदर आहेत आणि त्या नीट समजल्या तर आपल्याला हा विभूती योग कळतो. तर आता पहा, आणि म्हणून मी सुरुवातीलाच हे सांगितलं. आता पुढे आपण जाऊया 20व्या श्लोकानंतरच्या पहिली जी 15वी ओवी आहे ती बघतोय आपण. ऐके. ह्याच्या आधी हा ऐके शब्द कुठे येऊन नाही ना गेला, कदाचित पुढे असेल, मला एकदम काहीतरी दुसरी आठवण झाली. हां, आता हे ओवीच पाहतोय आपण. ऐके, अर्जुनाला म्हणतोय भगवंत, ऐके कुटी लालक मस्तका धनुर्वेद त्र्यंबका, मी आत्मा असे एकैका भूतमात्राचा ठाई. विभूती सांगते आणि सांगताना अर्जुनाचं वर्णन केलं आहे आधी पहिल्यांदा भगवंताने. आणि हा जो शब्द आहे कुटी लालक मस्तका, हा जो शब्द आहे त्याचा अर्थ सांगण्यापूर्वी हा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये एक शब्द आहे गुडाकेश. गुडाकेश असा शब्द आहे, त्याचं ते अनुवाद ह्यांनी केलेला, ज्ञानेश्वरांनी केलेला आहे, कुटी लालक मस्तका. आता ह्याचा हा जो गुडाकेश शब्द आहे ना, ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे मी त्या गीतेतल्या शब्दांचे किंवा त्या गीतेच्या श्लोकांचे उल्लेख करणार आहे. तर आता गुडाकेश हा जो शब्द आहे, ह्या शब्दाचा अर्थ, ह्या शब्दाचे दोन मुख्य अर्थ होतात. एक अर्थ असा आहे की गुडाका म्हणजे निद्रा. निद्रा, गुडाका म्हणजे निद्रा, संस्कृत शब्द आहे. गुडाका म्हणजे निद्रा. आणि गुडाका ईश म्हणजे गुडाकेवरती, निद्रेवरती ज्याचं स्वामित्व आहे, म्हणजे नियंत्रण. स्वामित्व ह्याचा अर्थ नियंत्रण, की आणि ह्या झोपेवरती नियंत्रण हा फार कठीण प्रकार आहे बघा, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? इथे सुद्धा येते कोणाला नाही, पण फारशी नाही, हल्ली हल्ली तरी कमी दिसतं. पण तर गुडाका निद्रेवरती ज्याचं पूर्ण नियंत्रण आहे, म्हणजे कितीही काळ जो निद्रेशिवाय राहू शकतो असा अर्जुन होता. कितीही काळ निद्रेशिवाय तो घालवू शकत होता. त्याला निद्रा इतकं, त्याला स्वामित्व म्हणतात. तर असं त्याचं स्वामित्व होतं निद्रेवरती, म्हणून त्याचा उल्लेख गुडाकेश असा केलेला आहे. तर गुडाकेश ह्याचा हा एक अर्थ आहे ह्या शब्दाचा. दुसरा एक असा अर्थ आहे, गुडा आणि केश असे दोन शब्द एकत्र घेऊन गुडा ह्याचा अर्थ कुरळे आणि केश, ज्याचे केश कुरळे आहेत तो गुडाकेश. आणि ज्ञानदेवांनी तो अर्थ घेतला आहे, कुरळे केस हा अर्थ घेतलेला आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे कुटी लालक मस्तका. कुटी लालक मस्तका म्हणजे त्याचं वर्णन केलं आहे की त्याच्या मस्तकावर त्याचे ते कुरळे केस किती सुंदर दिसत आहेत, असं मस्तकावरचे त्याचे ते कुरळे केस किती सुंदर दिसत आहेत, म्हणजे त्याच्या रूपाचं वर्णन केलं आहे. तो गुडाकेशचा दुसरा अर्थ जरी त्यांनी घेतला असता तरी हरकत नव्हती, त्याच्या गुणांचंच वर्णन आलं असतं. पण ह्या ठिकाणी रूपाचंही वर्णन केलं आहे आणि मग त्यानंतर पुढे जे आहे ते त्याच्या गुणाचं वर्णन आहे. धनुर्वेद त्र्यंबका म्हटलं आहे.
त्र्यंबक. त्र्यंबक हे शिवाचं नाव आहे. शिवाच म्हणजे धनुर्विद्येमध्ये सर्वात प्रावीण्य कोणाचं तर शिवाचं. तर म्हणून अर्जुन कसा करणार, अर्जुन आणि शिव यांचं घनघोर युद्ध झालेलं होतं आणि शेवटी शिवानी म्हणजे शिव पराभूत झालेलं दाखवलेलं नाही त्याच्यात, पण असं दाखवलं की त्या कथेमध्ये की त्यांचं युद्ध झालं ह्याच्यावरून, एक शिकार केलेली आणि ते शिकार माझी का तुझी, तर ह्यांनी बाण सोडलेला होता, शिवानी बाण सोडलेला होता, पण शिव भिल्लाचं रूप घेऊन आलेला होता. तर तो भिल्ल म्हणायला लागला की हे माझं आहे आणि अर्जुन म्हणाला की नाही हे माझं आहे. तर त्यावरून त्यांचं मग युद्ध झालं, तुंबळ युद्ध झालं. आणि काही झालं तरी अर्जुना इतका धनुर्विद्येमध्ये कोणी प्रवीण नाही असं असताना त्याची शस्त्र अस्त्र मोडायला लागली, त्याची सगळी धनुष्यसुद्धा मोडून टाकली शिवानी. आणि त्याच्याकडे शेवटी काहीच उरलं नाही त्यावेळेला. हा अर्जुन शेवटी आता शिवाची आपण प्रार्थना केली पाहिजे म्हणून त्यांनी पिंड हे केली आणि पिंडावरती तो फुलं घालायला लागला. तर फुलं तिथे घालतो, ती फुलं शिवाच्या अंगावरती त्याला दिसायला लागली. तेव्हा त्याला कळलं की हा शिव आहे. तर असं म्हणजे एकमेकांशी तुल्यबळ असेच जवळजवळ हे, पण शिव हा सर्वात जास्ती. म्हणून त्र्यंबक असं त्याला म्हटलंय की तू कसा आहेस, तर धनुर्विद्येमध्ये तू शिवासारखा आहेस असं त्याला. म्हणून तुझं मला कौतुक वाटतं असं म्हणायचं आहे त्याला, भगवंताला. म्हणून हे दोन्ही अशा प्रकारे त्याचं गुण आणि रूप ह्याचं कौतुक त्यांनी केलेलं आहे. आणि मग पुढे म्हटलंय, मी आत्मा असे एकैका भूतमात्राची ठाई. म्हणजे सर्व भूतमात्रांच्या मध्ये मी आत्मा ह्या स्वरूपामध्ये असतो. आता हळूहळू ते विभूतींकडे जातात. पहिल्यांदा आत्मा याचं वर्णन केलेलं आहे. मी सर्व भूतमात्रांमध्ये आत्मा या स्वरूपामध्ये असतो. आतुलेकडे मीची याचा अंतकरणी, भूता बाहेरी माझीच गवसणी. आदी मी निर्वाणी, मध्यही मीची. म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की भूतमात्राच्या आतही मी, बाहेरही मी, कारण सगळं जगच मुळे मी व्यापून टाकलं आहे, त्यामुळे बाहेरही माझीच गवसणी असते. आणि या सगळ्या जगाचा आज आदी मी, मध्य मी आणि निर्वाण म्हणजे अंतही मीच. तर अशा प्रकारे हे त्याला आता ते सांगायला लागले. आता त्यानंतर 19वी ओवी बघा. ऐसे बहुवस आणि व्यापकपण माझे, ऐसे बहुवस आणि व्यापकपण माझे, विभूती योगे जाण तरी जीवची करुनी श्रवण, ऐकोनी ऐके. बहुवस म्हणजे बहुवस आणि व्यापक हे दोन एकच अर्थाचे शब्द नाही आहेत. व्यापक आपल्याला कळतं की सर्वत्र आहे, आणि बहुवस म्हणजे अनेकत्व, अनेक रूपांमध्ये आहे. भगवंत एका रूपामध्ये नाही आहे, सर्वत्र आहे. आणि पण तो बहुवस पण आहे, अनेक रूपांमध्ये आहे. प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक प्राणी वेगळा आहे, वनस्पती वेगळ्या आहेत. म्हणजे बहुवस पण आहे आणि व्यापकपण पण आहे. तर हे जे माझं बहुवस आणि व्यापकपण, माझे विभूती योगे जाण. आता तू माझं हे अनेकत्व आणि व्यापकत्व तू ह्या विभूती योगामध्ये जाणून घे अर्जुना. तरी जीवची करुनी श्रवण, ऐकोनी ऐके. दोनदा म्हटले बा, ऐकोनी ऐके. म्हणजे हे रिपिटिशन नाही आहे, पुन्हा तेच म्हटलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये फरक आहे.
आई कोणी ऐके, म्हणजे जीवची करुणी श्रवण आई कोणी ऐके, म्हणजे कानानी तर तू ऐकशील, कारण मी सांगतोय तुला, तू कानानी ऐकशील, ते आत जाऊ दे, तुझे आतले जे श्रवण आहे, श्रवण शक्ती आहे, ती सुद्धा जागृत होऊ दे आणि तिथपर्यंत ते पोचू दे. आई कोणी ऐके. याहीवरी त्या विभूती सांगणे थेले तुझ प्रती, सांगेन म्हणितले तुझ प्रीती, त्या प्रधाना ऐके. तर आता मी तुला ह्या सगळ्या विभूती सांगतोय, हे तुला त्या मी सांगितल्या पाहिजे. सांगणे ठेले ह्याचा अर्थ मी तुला त्या सांगितल्या पाहिजे. तुझं प्रती म्हणजे तुला मी त्या सांगितल्या पाहिजेत. का तर सांगेन म्हणितले तुझं प्रीती, म्हणजे तुझ्यावरच्या प्रेमाने मी तुला म्हटलं एकदा की हो मी सांगतो म्हणून मला आता सांगितल्याच पाहिजेत. तर त्या प्रधाना ऐके, म्हणजे त्याच्यातल्या ज्या मुख्य आहेत त्या आता तू ऐक. आता खऱ्या विभूती इथपासून सुरुवात होतात. 21व्या श्लोकापासून ते बऱ्याच, मला वाटतं 40 वगैरे श्लोक आहेत. सगळ्या श्लोकांमध्ये अशा वेगवेगळ्या विभूती सांगितलेल्या आहेत. हे बोलोनी तो कृपावंतू, म्हणे विष्णू मी आदित्या आतू, रवी मी रश्मीवंतू, सुप्रभा माझी. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की एकेका वर्गातलं श्रेष्ठ कोण असं तो सांगितलेत विभूती. तर आता प्रत्येक वर्गातलं श्रेष्ठ कोण, ह्या गटातलं श्रेष्ठ कोण, असं ते अशा विभूती सांगितले. तर इथे काय म्हटलं आहे, तर आदित्या आतू विष्णू, म्हणजे जे आदित्य आहेत, 12 आदित्य आहेत. मी ते त्या सगळ्याचा अर्थ वगैरे स्पष्ट करते पुढे. 12 आदित्य आहेत, त्या 12 आदित्यांमध्ये विष्णू हे माझं रूप आणि ती माझी विभूती. विष्णू ही माझी विभूती. पुढे रवी मी रश्मीवंतू. रश्मीवंतू ह्याचा अर्थ किरण टाक, ज्याच्यातून बाहेर पडतात. रश्मी म्हणजे किरण देणाऱ्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी रवी म्हणजे मी सूर्य आहे. मी सूर्य आहे. सुप्रभा माझी असं म्हटलंय. सुप्रभा माझी म्हणजे असे सुप्रभ म्हणजे अत्यंत प्रकाशमान असे किरण देणारा असा मी रवी आहे. नंतर पुढे ह्या सगळ्याचे अर्थ मी पुढे स्पष्ट करते की त्याचा नीट आपल्याला अर्थ कळला पाहिजे. मरुद पुढचा आहे, हे मरुद गणांचा वर्गी मरीची म्हणे मी शारंगी. तो जो शब्द आहे ना तो शारंगी असा आहे. शारंगी. मरुद्गणाचा वर्गी मरीची म्हणे मी शारंगी. शारंगी म्हणजे शारंग पाणी म्हणतो ना, शारंगधर असं कृष्णाचं नाव आहे. शारंगधर, शारंग पाणी. मागे एकदा कधीतरी ह्याचा उल्लेख झाला होता, शारंग म्हणजे काय असं. मी पण अगदी सुरुवातीला त्याचा अर्थ मला कळला नव्हता, पण त्यानंतर मला ह्याचा अर्थ नीट कळलेला आहे. शारंग याचा अर्थ तुझ्या आत्याने, हा प्रश्न मला खूप मागे जेव्हा त्या यायच्या ना तिकडच्यावर तिथे विचारलं होता रुक्मिणीकडे की शारंग पाणी हे नाव कशावरून आलं. मी म्हटलं मलाही अजून ते कळलेलं नाही. तर शारंग याचा अर्थ शंख असं आहे. शंख. शंख. विष्णूच्या हातामध्ये शंख असतो म्हणून हे विष्णूचं रूप आहे. तर ते शारंग, त्याला शारंग पाणी किंवा म्हणजे पाणी म्हणजे हात, ज्याच्या हातामध्ये शंख आहे तो शारंग पाणी. आणि इथे हे जुळवून घेण्यासाठी वर्गी, शारंगी, गगनरंगी असं ज्ञानदेवाने ते हे केलेलं आहे काव्यामध्ये. आता
मरुद्गणांचा वर्गी मरीची म्हणे मी शारंगी, चंद्र मी गगनरंगी तारा माझी. म्हणजे सर्व गगनातल्या ज्या प्रकाशमान अशा ज्या सगळ्या तारा आहेत, नक्षत्र, त्यांच्यामध्ये, त्या नक्षत्रांमध्ये मी चंद्र ही माझी विभूती आहे असं म्हटलेलं आहे. चंद्र ही माझी विभूती आहे. आता हे जे आहे हे सगळ्याचे नीट आपण अर्थ लक्षात घेऊया की हे जे पहिलं आहे, विष्णू मी आदित्य आतू असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी म्हटलं 12 आदित्य असतात, त्या 12 आदित्यांमध्ये माझं रूप विष्णू किंवा माझी विभूती विष्णू ही आहे. आता 12 आदित्य कोण, यांची मी नावं सांगत नाही. याचं कारण लक्षात घ्या की वैदिक वाङ्मयामध्ये, पुराणांमध्ये ही जी नावं दिली आहेत त्याच्यामध्ये खूप फरक आहे. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी नावं आहेत आदित्य म्हणून. पण एकच साधारणपणे तुम्हाला काही जणांना माहिती असेल ते एकच मी सांगू शकते, ते म्हणजे सूर्यनमस्कार जे घातले जातात त्या सूर्यनमस्कारामध्ये 12 आदित्यांची नावं घेतली जातात, बरोबर आहे. तर ती 12 नावं जरी तुम्हाला माहिती असली तरीसुद्धा चालेल. आणि नावं माहिती असलीच पाहिजेत असं नाही. महत्त्व कशाला आहे ते आपण लक्षात घ्यायचं आहे की ह्या 12 आदित्यांमध्ये मी विष्णू आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे विष्णू ही माझी विभूती. ह्याचा अर्थ असा की हे जे सगळे आदित्य आहेत, हे आदित्य म्हणजे सूर्यनमस्कारामध्ये सुद्धा जी 12 नावं घेतली जातात त्याच्यामध्ये एक नाव आदित्य हेही आहे, बरोबर आहे ना. एक नाव आदित्य हेही आहे. पण जी 12 नावं घेतली जातात ती सगळी विष्णूची रूपं आहेत. जिथे कुठे आदित्य म्हणून उल्लेख केला जातो, आदित्य 12 आदित्य असं जिथे म्हटलं जातं, ती सगळी नावं ही विष्णूची नावं आहेत. आणि म्हणजेच ती सगळी विष्णूची रूपं आहेत. म्हणून 12 आदित्यातला मी विष्णू, म्हणजे विष्णूचीच रूपं म्हटल्यानंतर विष्णूचं तू चिंतन कर, म्हणजे 12 आदित्यांचं चिंतन होतं. ह्या गटाचं जर तुला चिंतन करायचं असेल आदित्यांचं, तर विष्णू हे माझं रूप आहे. म्हणजे आता या ठिकाणी ह्याचा अर्थ असा होतो की पुढचंही घेते आणि मग मी सांगते. रवी मी रश्मीवंतू सुप्रभा माझी. म्हणजे सुप्रभ म्हणजे असं सुंदर किरण देणारे असे जे काही आहेत, ज्या गोष्टी आहेत, आता कुठल्या आहेत तर सूर्य आहे, चंद्र आहे, अग्नी आहे, ज्योत आहे, कुठलेही ह्याच्यातून किरण, प्रकाशाचे किरण येतातच. तर अशा ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये माझी विभूती काय तर रवी म्हणजे सूर्य. मी सूर्य ही माझी विभूती आहे असं म्हटलेलं आहे. आणि आता पुढचं मरुद्गणांचा वर्गी. मरुद्गण ह्याचा अर्थ असा की वायुदेवता. मरुद्गण म्हणजे वायुदेवता. वायुदेवता अशा 49 वायुदेवता आहेत. 49 वायुदेवता आहेत. आणि त्यात 49 का, हा आकडा का, त्याला ह्याच्याही मागे एक कथा आहे, ती पटकन सांगते की हे म्हणजे हे आदित्य जे आधी मी सांगितले, हे आदित्य जे आहेत ते अदितीचे पुत्र ते आदित्य. हां. आणि हे मरुद्गण जे आहेत, मरुद्गण ज्यांना वायुदेवता असं नंतर म्हणतात, देवता म्हणतात, पण ते जे आहेत ते दितीचे पुत्र. अदिती आणि दिती अशा, दितीचे पुत्र. म्हणजे दितीचे जे पुत्र ते खरं म्हणजे दैत्य. हां. दितीचे पुत्र हे दैत्य तिच्यावरून ते
म्हणजे ते दैत्य, म्हणजे ज्यांना आपण राक्षस गण म्हणतो, तर अशा प्रकारचे. पण हे जे दितीचे हे जे मरुद्गण जे आहेत, म्हणजे वायू देवता ज्या आहेत, त्यांना देवता असंही म्हटलेलं आहे. तर ह्याच्यामागे थोडीशी कथा अशी आहे की ही जी दिती होती, अदिती आणि दिती ह्या कश्यप ह्यांच्या पत्नी, तर त्या कश्यपांकडे दितीने असा वर मागितला की मला असा पुत्र लाभो, मला असा पुत्र हो की जो इंद्राचा नाश करेल, इंद्राचा नाश करेल असा पुत्र मला होऊ दे, अशा प्रकारचा वर दितीने मागितला. आणि कश्यपाने तिला तसा वर दिला आणि तिला ती गर्भवती झाली. आणि हे इंद्राला कळलं की अशा प्रकारे आता हा जो गर्भ राहिलेला आहे हा आपल्या नाशासाठी निर्माण होणारा असा मानव आहे. तर म्हणून इंद्राने गुप्तपणे त्या गर्भाचे 7 तुकडे केले. आणि तुकडे केल्यानंतर, म्हणजे आता ह्या कथा आहेत, आपण नीट आता 49 हा नंबर कुठून आला म्हणून मी आपलं सांगते की 7 तुकडे केले. आणि तुकडे केले म्हणजे खरं म्हणजे त्यानं मारून टाकलं त्या गर्भाला, पण तरीसुद्धा ते मेले नाही, ते पुन्हा जिवंत राहिले. आणि ते जिवंत राहिले म्हणून इंद्राने पुन्हा त्या प्रत्येक तुकड्याचे 7 तुकडे केले. असे 49 मरुतगण असं. म्हणजे हे आपल्याला माहिती असावं म्हणून मी सांगितलं की 49 नंबर कुठून आला एकदम हा, तर असा आहे. तर म्हणजे जसं 12 आदित्य तसं ह्या प्रत्येकाची संख्या आहे काहीतरी. तर हे 49 असे दितीचे पुत्र. पण ते 49 जिवंत राहिले, पण त्यांनी इंद्राच्या पक्षामध्ये गेले. आपल्या मातेचा पक्ष त्यांनी घेतला नाही, ते इंद्राच्या पक्षामध्ये गेले. आणि म्हणून त्यांना देवता म्हणजे मरुद त्यांना म्हणजे हे दैत्य हे स्वरूप न राहता त्यांना देवाचं स्वरूप प्राप्त झालं. आलं लक्षात? तर अशा प्रकारची ती कथा आहे. तर आपलं थोडं माहिती असावं म्हणून मी सांगितलं. तर अशा प्रकारे हे मरुद्गण जे आहेत हे त्यांना वायुपुत्र असं म्हणतात आणि वायुदेवता असं म्हणतात. आणि ह्या वायुदेवतांमध्ये सर्वात श्रेष्ठ अशी जी वायुदेवता ती म्हणजे मरीची असा. मरीची ही अत्यंत प्रकाशमान आणि अत्यंत शुद्ध स्वरूपामधली अशी देवता. आणि म्हणून ती मरुद्गणामधली श्रेष्ठ देवता आणि ती विभूती. मरुद्गणामध्ये मरीची ही भगवंताची विभूती आहे असं सांगितलं. त्यानंतर चंद्र मी गगनरंगी तारा माझी, म्हणजे गगन सगळ्या तारकांनी भरलेलं, नक्षत्रांनी भरलेलं असं जे आहे, त्या सगळी जी नक्षत्र आहेत म्हणजे अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी अशी 27 नक्षत्र सांगितलेली आहेत. त्या सगळ्या 27 नक्षत्रांचा स्वामी कोणतं? चंद्र. तर म्हणून चंद्र हे माझं रूप आहे असं म्हटलेलं. चंद्र हे माझं रूप आहे. तर अशा प्रकारे 12 आदित्यात मी विष्णू, मग सगळ्या किरण सुप्रभ असणाऱ्या किरण असणाऱ्या ह्याच्यामध्ये मी सूर्य, मरुद्गणामध्ये मी मरीची आणि गगनामधल्या तारांमध्ये मी चंद्र असं त्यांनी ह्या ठिकाणी म्हटलं आहे. आता ह्या ठिकाणी एक फार महत्त्वाचा एक विचार नीट लक्षात घ्या की जो मगाशी मी सांगितला त्या विचाराशी संलग्न आहे, तो त्याच्याशी जुळवून घ्या. म्हणजे तो विचार लक्षात ठेवून हा आत्ताचा विचार लक्षात घ्या. हे जे सगळं आहे की सूर्य, चंद्र,
ह्यांचे जे उल्लेख केलेले आहेत त्याचा अर्थ असा होतो की चंद्र ही विभूती आहे, सूर्य ही विभूती आहे, म्हणजे त्याचं तू चिंतन कर. म्हणजे काय, प्रत्यक्ष त्या सूर्याचं, जो आपल्याला सूर्य दिसतो, जो चंद्र दिसतो, त्याचं चिंतन करायचं का, हा त्याच्यातला मूळ प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर नाही. त्या जड सूर्याचं, त्या जड चंद्राचं चिंतन करायचं नाही. मग कशाचं चिंतन करायचं, तर त्या सूर्यामध्ये जे परमात्म्याचं अधिष्ठान आहे, अधिष्ठान हा शब्द माहिती आहे ना, अधिष्ठान, ज्याच्या आश्रयाने तो सूर्य आहे, अधिष्ठान आहे. त्या सूर्यामध्ये, त्या चंद्रामध्ये, त्या मरीचीमध्ये ज्या परमात्म्याचं अधिष्ठान आहे, हा अधिष्ठान शब्द लक्षात घ्या तुम्ही, आपण वापरतो. पहा, हे तुम्हाला माहिती आहे, केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं म्हणतो आपण. पण आपल्याला अर्थ माहिती असतो का, अधिष्ठान म्हणजे काय, ह्याचा अर्थ त्या ठिकाणी सुद्धा महत्त्वाचा आहे. त्या ह्याच्यामध्ये की केल्याने होता आहे रे, रामदासांनी म्हटले की केलं तर पाहिजेच, केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे जे काही आपण कर्म करतो ना, त्याच्यामध्ये भगवंताचं स्मरण पाहिजे. ते भगवंताच्या अधिष्ठान आहे. आपलं कर्म हे भगवंताचं अधिष्ठान आहे, हे आपण आपण कर्म करत नाही, त्या भगवंताच्या आश्रयाने आपण कर्म करतोय, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे त्या ह्याच्यामध्ये आहे, त्या श्लोकामध्ये सुद्धा, की केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे त्या कर्मात सुद्धा भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे, असा त्याचा खरा अर्थ आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये ते असला पाहिजे तो भाव, की हे कर्म हे भगवंताच्या आश्रयाने होते, मी नाही करत आहे, तो भगवंत माझ्याकडून करवून घेतो. हां, तर असं ज्या वेळेला हा भाव ज्या वेळेला आपल्या मनामध्ये असतो, त्यावेळेला ते कर्म हे ईश्वरापर्यंत पोचतो. त्या अर्थाने तो श्लोक आहे. तर तेच इथे पण आहे की चंद्र, सूर्य, मरुद्गण ह्यांची त्या मरीचीची पूजा नाही आहे, त्यांची उपासना नाही, त्या जड गोष्टी आहेत त्यांची उपासना नाही करायची. कशाची उपासना करायची, त्यांच्यामध्ये जे परमात्म्याचं अधिष्ठान आहे, म्हणजे ज्याच्या आश्रयाने तो सूर्य आहे, सूर्य चंद्र हे सुद्धा परमात्म्याच्या आश्रयाने आहे, परमात्म्याचं अधिष्ठान तिथे आहे. त्या परमात्म्याला ते वंदन आहे, म्हणजे सूर्याला ते वंदन नाही. हां, आता हे लक्षात आल्यानंतर मगाशच्या विचाराशी हे तुम्ही जोडून जर घेतलं तर पहा, ज्या माणसांमध्ये जाणीव कनिष्ठ प्रतीची असते ते काय करतील, सूर्याची उपासना. हां, म्हणजे आता मी हे मुद्दाम सांगते की आपल्यामध्ये ही जाणीव निर्माण व्हायला पाहिजे की आपण सूर्याची, त्या जड सूर्याची नाही उपासना करतो, तिथे तो परमात्मा आहे, तो परमेश्वर आहे, त्या रूपामध्ये तो परमेश्वर आहे, त्याची उपासना आहे. हे आपल्यामध्ये तो भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे, तेव्हा ती खरी उपासना असते. तर अशा प्रकारे आपण म्हणजे मंदाधिकारी आणि शुद्धाधिकारी हा जो मी फरक सांगितला तो ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. अगदी उत्तम उदाहरण आहे, बरोबर आहे ना. आपल्याकडे नदीची पूजा करतात, सागराची पूजा करतात, झाडाची पूजा करतात, आणि त्या सगळ्याला ते बघून ह्या पाश्चात्य लोकांनी असं म्हटलं की हे निसर्ग पूजा करणारे म्हणजे अगदी यांचा धर्म मागासलेला आहे. कारण अगदी मागासलेल्या आदिम जमाती ज्या असतात त्यांच्यामध्ये धर्माचं असं स्वरूप दिसतं. पण त्यांना आपल्या धर्मातला हा भाग कळलाच नाही, की त्यांना हे विचार कुठे कळले की आम्ही सूर्याची उपासना करतो. शब्द काय
लागलं नाही ना तुम्हाला? बरे झाले बसा बसा थोड्या वेळ. पाणी हवंय घाबरल्यासारखं शांत वाटलं. बसायचं काय खुर्ची सरक पाणी प्या थोडं बरं वाटतं. एकदम हे झाले त्या ह्याच्यावर ना हे सरकतो. लागलं नाही ना कुठे? नाही लागलं. हो येतच येणारच. गोड आहे का कोणाकडे काही? नाही खा काहीतरी. एकदम घाबरले. काय नसतं ठीक आहे ना. हो ना अडकल्या पण त्याला एवढं घेते आणि थांबवते. काय सांगत होते की त्या आधीच्या विचाराशी ते जोडून घ्यायचं की की ध्यान आपण कशाचं करतो? सूर्याचं, त्या जड सूर्याचं नाही. आणि हे आता आपल्याला कळलं पाहिजे. हे आपल्याला हेच तर आपण शिकायचं ह्याच्यामध्ये. हे आपल्या वृत्ती, आपल्या मनातले भाव हे हळूहळू बदलले पाहिजेत. की समोर मूर्तीच असली पाहिजे असं नाही. सूर्य नसला तरीसुद्धा आपण सूर्याचं स्मरण आत करू शकतो. ते म्हणजे डोळ्यासमोर आणण्याचीही गरज नाही आहे. आपण त्याला जे काही वंदन करायचं ते आपण करू शकतो. आणि हे जे आहे तीच निर्गुण उपासना आहे. निर्गुण तत्वाकडे हळूहळू जायला आपण शिकलं पाहिजे. आपण सगुणामध्ये फार रमलेलो असतो कारण ते फार आनंददायी असतं ना. सगळ्या अनेक सण समारंभ असतात, सगळं मूर्तींना सजवायचं असतं, खूप सगळं आनंद असतो, गोड करतो आपण, खातो, मजा करतो. तर हे जे सगळं आनंदाचं असतं म्हणून ती सगुण उपासना ही जास्त प्रिय होत जाते. आणि आज आपण समाजामध्ये पाहिलं तर आज तेच झालेलं आहे की माणसांना धर्म म्हणजे हाच वाटतो आहे. पण आपला खरा कर्मकांड असंही नाही म्हणता येणार. ह्याच्यामध्ये काही फार मोठी अगदी हे नाही, पण सगळ्या प्रकारे म्हणजे नाही बाबा आम्हाला काही झालं तरी गुरुवारी दत्ताला गेलंच पाहिजे. नाही गेलं तरी चालतं. म्हणजे गेलात तुम्ही तर काहीच हरकत नाही. असं काही तुम्हाला जाऊ नका असं कोणाचं बंधन नाही. आतल्यात तुम्ही स्मरण केलं घरामध्ये बसून तरीसुद्धा होऊ शकतं. ही जी निर्गुण उपासना आहे ही हळूहळू आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. कारण ते तत्त्व आहे, ते निर्गुण तत्त्व आहे. त्याची अशी आपण चटकन आपल्याला ते उपासनेला आपण सहजपणे ते हे होणार नाही, तयारी आपली होऊ शकत नाही. आणि म्हणूनच ही इतकी माणसाची वृत्ती आहे. थोडंसं सांगते ह्या बाबतीमध्ये की माझा हा अभ्यासाचाही विषय होता म्हणून सांगते की भारतामधून बौद्ध धर्म
बाहेर जाण्याला किंवा बौद्ध धर्माविषयी फार हे कोणी पहिल्यांदा झालं, खूप प्रभाव निर्माण झाला, पण त्याचा प्रभाव हळूहळू नाहीसा लवकर होत गेला आणि तो भारताबाहेर गेला. ह्याचं फार महत्त्वाचं कारण हे होतं की बौद्ध धर्मामध्ये ईश्वर आणि ईश्वराची उपासना असं कुठेही सांगितलेलं नाही आहे. त्यांच्या धर्मामध्ये ही कल्पनाच नाही आहे की त्या अशी उपासना करायची असते. आणि म्हणून मग जर समोर काही नाही तर मग काय, कशाचा विचार करायचा असा प्रश्न होतो. म्हणून बौद्ध धर्माची तत्त्व पटली, पण तरीसुद्धा बौद्ध धर्म आवडेनासा झाला आणि हळूहळू लोक त्यातून म्हणजे तो विचार सोडायला लागले. आणि मग तो जो बाहेरही गेला ना, तो आता पहा तुम्ही, बौद्ध धर्माचं स्वरूपच असं आहे की तिथे देव जरी नसला, गौतम बुद्धाचं अगदी व्यवस्थित, गौतम बुद्ध आणि आता आपल्याकडे आंबेडकरांचं अगदी देवाप्रमाणेच सगळं त्यांचं हे केलं जातं. म्हणजे तुम्हाला काहीतरी एक फोटो, एक मूर्ती, काहीतरी समोर लागतं. आणि अगदी आपल्याकडे नव्हे, अगदी मला माझे विद्यार्थी होते युनिव्हर्सिटीमध्ये, थायलंडमधले, जपानमधले, त्यांनी तिकडच्या गोष्टी मला सांगितलेल्या आहेत. थायलंडमधला ते केवढा तरी मोठा ग्रुप होता, सगळा भिक्खू होते सगळे, ते भिक्षू. आणि ते त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे कसं, म्हणजे मला फोटो सगळे दिले होते त्यांनी, कशी उपासना करतात, त्यांची ती मंदिरं कशी असतात, तिथे काय, म्हणजे मग शेवटी तुम्हाला काहीतरी मूर्त रूपामध्ये लागतं. ही माणसाची एक सायकॉलॉजी असते की काहीतरी मूर्त पाहिजे. पण आपल्याला ज्या वेळेला कळतं की हळूहळू आपण नाही गेलो देवळात तरी चालू शकतं, नाही तीर्थ, म्हणून तर यांनी नाही का म्हटलं आहे ज्ञानेश्वरांनी, किती 12व्या शतकामध्ये 13व्या शतकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही काही व्रत वैकल्य काही करू नका, तीर्थाला जाऊ नका, काही गरज नाही, तुम्ही फक्त स्वधर्माचं पालन करा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तोच देव आहे असं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे निर्गुण उपासना ही कठीण असते, पण ज्या वेळेला आपल्याला कळतं, एकदा पटवून घेतलं आपण की आपण हळूहळू त्यातून बाहेर पडू शकतो. आणि कदाचित आपल्या घरातल्या सगळ्या माणसांना आपण नाही बदलू शकणार, पण निदान आपण त्यांच्यासाठी आपण नमस्कार करायला काहीच हरकत नाही, त्यांच्यासाठी आपण तिथे जे काही सगळे रीतिरिवाज आहेत ते पार पाडायला काही हरकत नाही. त्यांचं मन दुखवायला पाहिजे असंही नाही, देवाने तेही सांगितलेलं नाही की कोणाचं मन दुखवा म्हणून. त्यांची जी काही हे आहे त्यांच्याप्रमाणे त्यांना राहू दे. पण तुम्हाला जर आतमध्ये स्वतः तुम्ही करू शकत असाल उपासना, निर्गुण उपासना, तर जरूर आपण केली पाहिजे. हा विचार आरोहणच, हे आरोहणाचाच भाग आहे. नाही, खरोखरच त्यालाच आरोहण म्हणतात ना, की आपलं आरोहण होतं. म्हणजे काय होतं, आपल्या सगळ्या या विचारांमध्ये आपल्या आत्म्याचं जे शुद्ध स्वरूप आहे ते शुद्ध स्वरूप आपल्याला यायला जो काही काळ लागतो तो सगळा आरोहणाचा काळ असतो. आणि कधीतरी आपण तिथे पोचू शकतो असं आपल्या सगळ्या या धर्मांनी, वैदिक धर्माने म्हटलेलं आहे. आणि वैदिक ऋषींचे ते अनुभव होते. आता जे कोणी येणार आहेत नैनितालला त्यांना हे सगळं ऐकायला मिळेल की वैदिक धर्म कसा होता, काय. चला.